सुस्वागतम. श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालय आयोजित लोकमान्य गप्पांच्या पहिल्या दिवशी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, लोकमान्य सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित पार्लेकर, रसिक, चोखंदळ आणि जागरूक प्रेक्षक या सर्वांचं ग्रंथालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आता आपण पाहताच आहात की दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. माननीय नितीनजी गडकरी, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे, संघ कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस, महेश काळे, ग्रंथालय शाखेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट, ग्रंथालयाचे कार्यवाह श्री अतुल गोखले, कार्याध्यक्ष उदय तारदाळकर हे सर्व दीपप्रज्वलनासाठी उपस्थित आहेत. नमस्कार. ते बस. आपले प्रमुख पाहुणे विराजमान झालेले आहेत. अगदी थोडक्यात मी लोकमान्य सेवा संघ आणि श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालय यांच्याबद्दल तुम्हाला सांगते. लोकमान्य सेवा संघ पार्ले 100 वर्षांची गौरवास्पद वाटचाल पूर्ण करून नव्या दमाने पुढील वाटचालीस सज्ज झालेली संस्था. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेशी जोडल्या गेलेल्या असंख्य कार्यकर्त्यांची शक्ती लोकमान्य सेवा संघाला लाभत आली आहे. सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचा समन्वय साधण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी ही संस्था आहे. एखादी संस्था जेव्हा 100 वर्षांचा प्रवास करते तेव्हा तो प्रवास केवळ वर्षांचा नसतो. तो प्रवास असतो विचारांचा, प्रयत्नांचा, त्यागाचा आणि संस्कारांचा सुद्धा. या प्रदीर्घ प्रवासात अनेक घटक संस्थेशी जोडले जातात, तिला ऊर्जा पुरवत राहतात. आणि म्हणूनच 100 वर्षांचा प्रवास केलेली आपली संस्था आजही चिरतरुण आहे. ती केवळ गतकालीन वैभवाचं स्मरण करत नाही, तर उज्ज्वल भविष्याची सत्यात उतरू शकणारी स्वप्न देखील पाहत आहे. शतक महोत्सवी वर्षात अनेक चांगली कामं जोमानं पुढे नेण्याचा संकल्प केला गेला. तसेच काही नवीन उपक्रमांचा शुभारंभ करण्याचा निश्चयसुद्धा संस्थेने केला. याच निश्चयाचं प्रत्यक्षात साकारलेलं एक रूप म्हणजे हा आजचा लोकमान्य गप्पांचा कार्यक्रम. कार्यक्रमाचा शुभारंभ नितीनजी गडकरींसारख्या द्रष्ट्या आणि आदरणीय व्यक्तिमत्वाकडून व्हावा हा खरंच दुग्ध शर्करा योग आहे. लोकमान्य सेवा संघ या भक्कम वटवृक्षाची एक महत्त्वाची शाखा म्हणजे श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालय. पुस्तकांच्या रूपाने साठवलेल्या ज्ञानभांडाराचं जतन करणं, ते वाचकांपर्यंत पोचवणं आणि त्यात सतत नवीन भर घालणं हे ग्रंथालयाचं मुख्य काम असतं. हे काम तर ग्रंथालयात सतत चालू असतंच, पण त्याचबरोबर ग्रंथालयातर्फे सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, भाषणं आयोजित केली जातात, उपक्रम आयोजित केले जातात. वाचक कट्टा या उपक्रमात पुस्तकांवर बोललं जातं, चर्चा होते. लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात प्रत्यक्ष लेखकांकडून त्यांच्या लेखनाबद्दल ऐकता येतं. विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींबरोबरच्या संवादामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि त्यांच्या असामान्य कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याचमुळे 80,000पेक्षा जास्त ग्रंथसंपदा असलेलं आपलं ग्रंथालय हे असे कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असतं आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजनसुद्धा तेच आहे. चांगल्या कार्याला लोकाश्रय आणि पाठिंबा नेहमीच मिळतो हा आमचा विश्वास सार्थ ठरवला आहे राजेश आजगावकर सारख्या प्रायोजकांनी. आता थोडंसं नितीनजींबद्दल, अर्थात फार त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरीसुद्धा अगदी थोडक्यात मी त्यांच्याबद्दल सांगते. आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी हे केवळ महाराष्ट्राचेच नाहीत, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात ते नितीनजींवर असलेल्या आपल्या लोभापायीच. नितीनजींना आपण एक लोकप्रिय राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि कामाचा प्रचंड उरक असलेलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो. ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्री आहेत. 26 मे 2014 त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री ते होते आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात पुणे मुंबई द्रुतगती मार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान 55 उड्डाणपूल हे बांधले गेले.
इसवी सन 2009 साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. सध्या ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. लहान थोर सर्वच त्यांना प्रेमाने भारताचे हायवेमॅन असं म्हणतात. रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे नितीनजी सर्वच दृष्टीने आजच्या तरुणांसाठी आदर्श आहेत. नितीनजींच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे एक प्रगतिशील भारत नावारूपास येत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, समृद्धी महामार्ग ही त्यांच्या दूरदृष्टीचीच काही उदाहरणं आहेत. त्यांची बांधिलकी केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशी सुद्धा आहे आणि याचा अनुभव सर्व भारतीयांनी अनेकदा घेतला आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व आणि सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे राजकारणात त्यांचं नाव नेहमीच आदराने सन्मानाने घेतलं जातं. पेट्रोल डिझेलचा मर्यादित साठा, रस्त्यावरील वाहनांची गर्दी लक्षात घेता नितीनजी नेहमीच नवनवीन संसाधनांचा उपयोग करण्यावर भर देतात. राजकारण्यांमधील एक साधं पण अत्यंत प्रभावी आणि काम करण्याची प्रचंड ऊर्जा असलेलं आणि आमच्यासारख्या सर्वसामान्यांना आपलंसं वाटणारं, येणाऱ्या पिढीसाठी, तरुणाईसाठी आदर्श असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले नितीनजी गडकरी. यानंतर मी लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे यांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ, टेकांचा पुतळा, लेखणी आणि फळांची परडी देऊन गडकरीजींचा सन्मान करावा. धन्यवाद. आज नितीनजींची मुलाखत घेणार आहेत श्रीमती मृणालिनी नानिवडेकर. या सकाळ वृत्तपत्र समूहामध्ये सहयोगी संपादक म्हणून काम करतात. विविध माध्यमांवर निवडणूक विश्लेषण करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. राजकीय निर्णयांचा समाज जीवनावर काय परिणाम होतो त्याचा आढावा घेणं हा त्यांचा आवडीचा विषय आहे. भारताच्या अनेक राज्यांचा प्रवास त्यांनी केलेला आहे. नितीनजींच्या कारकिर्दीची वाटचाल म्हणजे महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाल्यापासून ते आज संपूर्ण भारतात रस्त्यांचं जाळं उभारण्याची भव्य कामगिरी जी नितीनजींनी केली आहे ती पत्रकार या नात्यांनी ताईंनी अगदी जवळून पाहिलेली आहे. मी ग्रंथालयाचे कार्यवाह श्री अतुल गोखले यांना विनंती करते की त्यांनी फळ परडी देऊन त्यांचा सन्मान करावा. फळ परडीबरोबरच त्यांना लेखणी आणि त्रिमूर्ती ही संस्थेकडनं देण्यात येईल. ही त्रिमूर्ती म्हणजे रामदास स्वामी, शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक श्री राजेश आजगावकर, चीफ कंप्लायन्स ऑफिसर अँड कंपनी सेक्रेटरी, एजिस फेडरल लाईफ इन्शुरन्स यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते फळ परडी देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. धन्यवाद. आता यापुढील सूत्र मी मृणालिनी नानिवडेकर यांच्या हाती सोपवते. नितीनजी गडकरींचं नमस्कार. आवाज पोस्ट नमस्कार. खालून नमस्कार. हां. नितीनजी गडकरींचं विलेपार्ल्यात आपल्या सर्वांतर्फे मनापासून स्वागत.
आवाजाचा जसा अडथळा होता तसे अनेक खड्ड्यांचे अडथळे भारतात नेहमी समोर दिसायचे. ते पार करणारे आणि विकासाच्या मार्गावर नेणारे नितीनजी, अशी सगळ्या भारताला तुमची ओळख. पार्ल्यातल्या आमच्या सगळ्या चोखंदळ लोकांना तुमच्याशी गप्पा मारायची खूप उत्सुकता होती. कधी तारखा जमायच्या नाहीत. एकदा तुम्ही आलात आणि पावसात कार्यक्रम वाहून गेला. तुम्ही सांगितलंही की पावसात जो राजकारणी भिजतो त्याला प्रचंड यश मिळतं. आम्हाला माहिती आहे तुम्हाला यश मिळतंय, मिळत राहो अशी सर्व नागरिक मिळून आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आता फार प्रास्ताविकात न जाता आपण सरळ नितीनजींच्या गप्पांना सुरुवात करू. नितीनजी, फंक्शनिंग अनार्की नावाने ओळखला जाणारा भारत आता विकासाच्या मार्गावर धावतोय. त्या विकासगाथेची जी कथा आहे त्यातले आपण एक महत्त्वाचे नायक आहात. 1991च्या सुमारास नरसिंहराव आणि मनमोहन सिंग या जोडगोळीनं भारत खुला केला. जगाच्या पार्श्वभूमीवर भारत अराईव्ड आहे अशी सुरुवात झाली. त्याच सुमारास 95 साली आपण महाराष्ट्रात एकदम टाकाऊ मानल्या जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झालात. ते खातं आपण पूर्णपणे बदललं आणि त्यामुळेच भारताला नितीनजी गडकरी यांच्या मनात काहीतरी भन्नाट कल्पना असतात. ते जसं आत्ता सांगितलं की एक्सप्रेस हायवे मॅन आहेत तसं कळायला लागलं. हा सगळा बदल म्हणजे अगदी कंटाळवाणं सरकार आणि स्थितिप्रिय असलेली नोकरशाही यांना तुम्ही कसं काय बदलवलं? मला असं वाटतं की सुरुवातीला जे सांगितलं त्यात एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 1947 साली जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 3 प्रकारचे विचार प्रवाह याचं डॉमिनेशन भारतीय समाजावर होतं. एक होतं कम्युनिस्ट विचारधारा, ज्याच्यामध्ये डावे आणि उजवे म्हणजे मार्क्सिस्ट आणि लेनिनिस्ट असे दोन्ही प्रकारच्या कम्युनिस्ट पार्टीज होती. नंतर दुसरी जी होती ती समाजवादी पार्टी, प्रजा समाजवादी पार्टी, सोशलिस्ट पार्टी. त्यांची एक विचारधारा होती. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली त्याचे बरेच अनुयायी होते. आणि तिसरी जी होती ती काँग्रेसने, या दोघांचं कॉम्बिनेशन जरी स्वीकारलं असलं तरी तिसरी एक लिबरल इकॉनॉमी होती. त्या काळामध्ये स्वतंत्र पार्टी होती. विशेषतः महाराष्ट्रात, गुजरातमध्ये स्वतंत्र पार्टी ही लिबरल इकॉनॉमी म्हणजे आज अमेरिकेमध्ये जे साम्राज्यवादी इकॉनॉमिक थिंकिंग आहे त्याच्या आधारावर विचार करणारी ती पार्टी होती. महाराष्ट्र नक्कीच आपल्या इतर देशातल्या राज्यांपेक्षा वैचारिक प्रबोधनामध्ये, प्रशिक्षणामध्ये पुढे आहे. या तिन्ही विचारधारांमध्ये काम करणारी लोक मोठी होती. मुंबईमध्ये जसं डांगे होते, नंतर अहिल्या रांगणेकर आल्यात, पुष्कळ फार स्टॉलवर्ड लोक होती. समाजवादी पार्टीमध्ये तर जॉर्ज साहेब, मधुलिमे, सगळं पण मोठी परंपरा होती. आणि काँग्रेसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी समाजवाद आणि लोकशाही असं म्हणून त्यांनी थोडा लेफ्टिस्टही नाही पण असा मधला मार्ग त्यांचा होता. आणि स्वतंत्र पार्टी पूर्ण लिबरल होती. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की या तिन्ही 47 पासून तर आता या सगळ्या इतिहासामध्ये 75 वर्षाच्या काळामध्ये खूप पाणी वाहून गेलं आहे. कम्युनिस्ट पार्टी आता राहिली नाही. त्या नागपूरला, ही नागपूरची त्यावेळेला माहिती आहे, टिळक पुतळ्याला जनसंघाचं कार्यालय होतं. मग तिथून एक 20 फूट गेलं की हिंदू महासभेचं कार्यालय होतं आणि तिथून मग कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय होतं. आणि मग मी काम करत असताना मग तिथे आम्ही भाजपने ती जागा विकत घेतली. आता तिथे बिल्डिंग बांधणं सुरू आहे. तर आम्ही कम्युनिस्ट पार्टीला पगडी दिली आणि त्यांचं कार्यालय घेतलं आणि हिंदू महासभेलाही पण काही पैसे त्यांना दिले. मग ते पूर्ण बिल्डिंग सगळी किरायादार बाहेर काढले. मी नेहमी हसायचो
की काय वेळ आली. पण आता समाजवादी पार्टीची स्थिती अशी झाली की एक दिल के तुकडे हुए हजार, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा. त्याच्यामुळे जनता पार्टीत समाजवादी पार्टी वगैरे सगळा इतिहास माहिती आहे. कम्युनिस्ट पार्टी पण जवळपास आता रिलीव्हच नाही राहिला. आणि जे काँग्रेसने जे धोरण जाहीर केलं त्यांनी देशाची प्रगती आणि विकास होऊ शकला नाही हेही समोर आलं. त्यामुळे देशाच्या विकासाकरता कोणतं आर्थिक चिंतन आणि कशा प्रकारचा विकास झाला पाहिजे याची साधारणतः त्यावेळी चर्चा होती, आताही आहे. पण मला असं वाटतं की राष्ट्रवाद म्हणजे नॅशनलिझम, या राष्ट्राची सर्वांगीण उन्नती आणि विकास, आणि हे करायचं असेल तर गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, सुशासन आणि विकास. त्यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्यायांनी जे सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने मांडलं ते सूत्र की समाजातला जो शेवटचा माणूस आहे तळागाळातला, ज्याला राहायला घर नाही, ज्याच्या अंगावर कपडे नाही, खायला अन्न नाही, त्याला परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा केली पाहिजे. आणि आर्थिक परिवर्तनामध्ये त्या माणसाला ज्या दिवशी रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण होईल. या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळी नरसिंहराव आणि मनमोहन सिंग होते त्यावेळी पहिल्यांदा त्यांना लक्षात आलं की आपल्याला देशामध्ये जर आर्थिक प्रगती करायची असेल तर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आली तर उद्योग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये आणि ॲग्रिकल्चरमध्ये विकास होईल. पण उद्योग क्षेत्रामध्ये जर आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणून त्यातून रोजगार निर्माण करायचा असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे, वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आणि या 4 गोष्टी डेव्हलप केल्यानंतर एकदम विकासाची गती वाढू शकते. पण हा विकास होत असताना जर श्रीमंत अजून श्रीमंत बनणार असेल आणि गरीब गरीब बनणार असेल तर त्या विकासाला अर्थ नाही. आणि म्हणून जे देऊ शकतात त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे आणि जे गरीब आहेत त्यांना दिलं पाहिजे. त्यामुळे सोशल सेक्टरमध्ये हेल्थ सर्व्हिसेस, एज्युकेशन याच्यामध्ये स्वस्तात स्वस्त कमीत कमी पैशात गरीब माणसाला आजच्या मॉडर्न भाषेत हॅपी ह्युमन इंडेक्स याची चर्चा आहे, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. पंडित दीनदयाल उपाध्यायांच्याच याच्यातली ती पुढची व्याख्या आहे. आणि त्यामुळे तिकडे त्या गरीब माणसाला खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर रोजगार निर्माण झाले पाहिजे. आणि रोजगार निर्माण झाल्याशिवाय ग्रोथही वाढणार नाही आणि पर कॅपिटा इन्कमही वाढणार नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या देशामध्ये हे दुर्दैवाने गरिबांची, गाव, गरीब, मजदूर, किसान बोलत असताना पण घडलं उलटं. ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट आपली फक्त 12% आहे अलाइड सेक्टरची. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये 22 ते 24% आहे. आणि सर्व्हिस सेक्टर 52 ते 54% आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर 22 ते 24% आहे. आणि गांधीजी म्हणायचे की देश गावात राहतो. पण परिस्थिती अशी ती गावं ओस पडत गेली. आज मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई, कलकत्ता इथे जी सूज दिसते आहे याचा संबंध आपल्या चुकीच्या आर्थिक धोरणाशी आहे. कारण गावात शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही, त्या ठिकाणी रोजगार नाही, उत्तम शाळा नाही, रस्ते नाही, एकंदरीतच तिथे सगळ्या बाबतीतल्या समस्या लोक रोजगाराकरता शहराकडे आली. त्यामुळे आज जी इकॉनॉमी डेव्हलप झाली त्याच्यामध्ये मी जेव्हा मुंबईत पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटमध्ये वरळी, बांद्रा, पंचावन्न उड्डाणपूल बांधले तेव्हा R.R. पाटील आणि जयंत पाटलांनी मला प्रश्न विचारला होता विधानमंडळात की तुम्ही जर रस्ते BOTवर बांधता तर सरकार देखील BOTवर चालवायला का देत नाही. म्हणजे एक विरोध, ते कोणाला हे पटलं नव्हतं. पण आज असं झालं आहे की ग्रोथ रेट वाढला आहे. कारण सरकारच्या बजेटमधून तर आहेतच पण पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा उपयोग करून ग्रोथ रेट वाढला, एम्प्लॉयमेंट वाढली आणि सरकारचा रेव्हेन्यू वाढला. आता GST म्हणजे एकेकाळी आपल्याला सेल टॅक्स वगैरे सगळे म्हणून 80-90 हजार कोटी होता, आता GST 2 लाख कोटीवर जातो आहे. आणि इन्कम टॅक्स वाढला. त्यामुळे सोशल सेक्टरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सुविधा, अशा अनेक गोष्टी बरं बजेट वाढलं. आणि आता जे मॉडेल तयार झालं आहे
की गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून त्याला त्याचं जीवन सुसह्य करण्याकरता आर्थिक नीतीप्रमाणे प्रयत्न करणं आणि भारताला एक महाशक्ती, आर्थिक महाशक्ती बनवायचं असेल तर ग्रोथ रेट वाढवावं लागेल, एक्सपोर्ट वाढवावं लागेल, इम्पोर्ट कमी करावं लागेल आणि श्रीमंत आणि गरिबामधली जी हे आहे डिस्टन्स आहे ते कमी केलं पाहिजे. मला नेमकं एवढंच सांगायचं आहे की या सगळ्याच्या याच्यावर बदलत्या धोरणात आता एवढी गती मिळालेली आहे की मी एक छोटंसं उदाहरण करतो. मी विमानात येताना मला एक तरुण भेटला. तर ते एअर इंडियाचं ड्रीम लायनर विमान होतं. तर आल्यावर त्याने एकदम मला पुन्हा पाया पडला, नमस्कार केला. म्हटलं अरे काय झालं, क्या हो गया? म्हणजे सर आपने द्वारका एक्सप्रेस हायवे बनवला आहे. तुम्हाला कधी दिल्लीत मी एक मोठा म्हणजे आहे 27 किलोमीटरचा पण तो आहे 563 किलोमीटर. टनेल्स आहे, रोड्स आहेत, खूप हेवी ट्रॅफिक आहे आणि त्याच्यातून तो रोड बांधला तर त्याच्या बाजूबाजूला जवळपास 5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली आणि जे बंद पडलेली कामं होती ते सगळे फ्लॅट आता सगळे दिल्ली गुडगावचे लोक तिकडे घर घेऊन राहिले. ते 10 कोटी 12 कोटीचे फ्लॅट्स आहेत आणि त्याच्यामुळे तो जो म्हणाला की मी NCLTत गेलो होतो पण तुम्ही रस्ता बांधल्यामुळे मी आता 5,000 कोटीचा मालक झालो म्हणून मी तुम्हाला नमस्कार केला. तर मी जे म्हणत होतो की असेच रस्ते डेव्हलप झाल्यामुळे आत्ता मला सिक्युरिटी गार्ड भेटला. मैं विमानतळावर सोडतो म्हणून साहब हमारे देहरादून के रोड के कारण 3 गुना जमीन के दर बढ़ गया. तर ही जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाल्यामुळे साधारणपणे जे विकासाची गती होती, इंजिन होतं ते आता बुलेट ट्रेनच्या स्पीडने जात आहे आणि त्यातून मिळणारा जो पैसा जो आहे त्यातून जास्तीत जास्त शेतकरी, गाव गरीब मजदूर शेतकरी यांच्याकरता यूज करून विकासाचं जे नवीन मॉडेल तयार झालं आहे त्याच्या आधारावरच भारत आता चीनच्या तुलनेत देखील पुढे चाललेला आहे आणि मला असं वाटतं की आपण 5 वर्षाच्या आत भारतात जगामधली 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी बनू. वी आर द फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री आणि आता 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी बनू आणि एकदा पैसा हातात आला की तुम्ही काही करू शकता. आम्ही आमच्या नागपुरात नेहमी म्हणतो की पतली गलीतनं आम्ही पटकन निघतो. नितीनजी पतली गलीतून निघून सुसाट एक्सप्रेस हायवेवर येतात. हे तुमचं येणं तुमच्या बाकी सहकाऱ्यांना कितपत झेपतं आणि ते तुमच्या विकास यात्रेत कसे सामील होतात? खरं म्हणजे आजच मी सभागृहामध्ये पार्लमेंटमध्ये पुणे ते औरंगाबाद संभाजीनगर रस्त्याची घोषणा केली आणि तो महाराष्ट्र सरकारच्या PWD कॉर्पोरेशनला देणार आहे. माझ्या डोक्यात होतं की नागपूर टू पुणे हे 4.5 तासात झालं पाहिजे. 4.5 तासात हा रस्ता झाला की औरंगाबाद टू पुणे 2-2.25 तासात आणि तिथून 2.25 तासात नागपूर समृद्धी महामार्गावर जोडून जालन्यापासून आम्ही त्याला जोडतो आहे. कसं आहे की एक नवीन सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणजे मी जेव्हा एकदा लंडनला गेलो होतो 93 साली, तिथे एक जुन्या लंडनमध्ये हॉलिडे इन हॉटेलमध्ये राहिलो. तिथे खाली काउंटरवर रूम बुक करत असताना एक महिला गाडीतून आली तर माझ्यासमोरच आली आणि थोड्या वेळाने मी रूम उघडल्यावरती दरवाजावरती युनिफॉर्ममध्ये होती. मग ती शौचालय साफ करायला आली. मला एवढं आकर्षण वाटलं की शौचालयाला साफ करणारी महिला ही कशी गाडीतून आली, म्हणजे बघा काय झालं. आता ती स्थिती अशी आहे की आपल्याकडे येणारे प्रत्येक जणाकडे गाडी आहे. म्हणजे मी गमतीने म्हणतो की भारतीयांजवळ 2 एक्सपर्टाईज अगदी गुण आहेत. एक म्हणजे लोकसंख्या कशी वाढवायची आणि ॲटोमोबाईलचा नंबर कसा वाढवायचा. दोन्ही याच्यात गती एवढी आहे की आता रस्त्यावर गाड्या उभ्या असतात पण दोन्ही याच्यात प्रगती आहे. याचं कारण पर्चेसिंग पॉवर वाढली. म्हणजे विकासामुळे लोकांच्या हातात पैसा आला आणि त्याच्यामुळे आता प्रत्येकजण जो आहे तो समृद्ध संपन्न सामाजिक व्यवस्थेकडे चालला आहे. मला असं वाटतं की गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण ही जी भावना होती त्याच्यामध्ये आता नक्कीच त्या दृष्टीने एक नवीन परिवर्तन, मूलभूत धोरणामध्ये आर्थिक धोरणात जो बदल झाला त्याचे खूप चांगले परिणाम आहेत. आपण एकीकडे AI बोलत असतो, तुम्ही दुसरीकडे अंत्योदयाच्या कल्पना मांडत असता. यातला मध्यम मार्ग तुम्ही कसा स्वीकारता आणि तो जनतेला पटवून कसा देता? नाही, असं आहे की अंत्योदय हा मधला वगैरे मार्ग नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस पार्टी किंवा भारतीय जनता पार्टी
किंवा कोणतंही पण विचारधारा कोणतंही पुस्तक काढलं तर त्याच्यामागे प्रत्येकजण हेच सांगतो की गरिबाचं कल्याण झालं पाहिजे, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. पण ते कसं झालं पाहिजे याच्यावर मतभेद आहेत. आणि म्हणून नरसिंगरावजी आणि विशेषतः मनमोहन सिंगजींनी त्या काळामध्ये बदल केला. आता मी नेहमी म्हणतो मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयाची कामं करू शकलो आणि मी असे 10-10, 15-15 हजार कोटीच्या कामाचे निर्णय जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटात घेतो. आणि मी म्हणतो आमच्यावर पैशाची कमी नाही. जेव्हा मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला किंवा 55 उड्डाण पूल बांधले तेव्हा पैसे खरंच नव्हते. त्या नेपीएनसी रोडवर जे आमचं ऑफिस होतं यांना माहिती असेल, त्यावेळी त्याला ॲस्बेस्टस शीट लावल्या होत्या आणि मी म्हणायचो इतके करोड पाहिजे हे पाहिजे, मग लोक यायचे आणि वरती पाहिजे. मग मी आर्किटेक्टला बोलवलं. मी म्हटलं इसको ऐसा बना दो कि लोगों को कंफ्यूज हो जाएगा कि ये स्लॅब है कि टीन डाले हुए हैं. आणि त्यावेळी मी 500 कोटी रुपयाकरता गेलो होतो याच्यात मार्केटमध्ये बॉन्ड्समध्ये आम्ही, तर आम्हाला 1150 कोटी मिळाले. मग पुन्हा एकदा 500 कोटीकरता गेलो तर 1200 कोटी मिळाले. तर धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा मला म्हणाले तुम तो हमसे भी आगे निकल गए. आता मला काही प्रॉब्लेम नव्हता. आत्ता आम्ही NHIच्या इन्व्हिट बॉन्डमध्ये मुंबई स्टॉक एक्सचेंजला आमचा बॉन्ड लॉन्च झाला आणि माझ्या ऑफिसने माझ्याकडनं 7 दिवसानंतर या दिवशी इतक्या वाजता आपण बॉन्ड इश्यू संपेल आणि मग ती घंटी वाजवायची, कार्यक्रम करायचा, पत्रिका कार्यक्रम सगळं झालं. मी ठरवलं ठीक आहे मी येतो, 7 दिवसात पैसे गोळा होतील. पण पहिल्याच दिवशी 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला आणि एवढे पैसे यायला लागले की तो मेंबर फायनान्स घाबरला. मी त्यावेळी गोव्यात होतो परिवार. तो बोले सर आप छोड़ कर आ जाइए. म्हणून ऐसे कैसे आ जाएंगे, तो मैं इतने पैसे वापस कैसे करूँगा. मग मी सगळं सोडून गोव्याहून आलो, तिकडे घंटा वाजवली, तो बंद केला स्टॉक इश्यू आणि मग गेलो. म्हणजे पैशाची कमी नाही आहे. म्हणजे आता तर आम्ही मथुरेमध्ये एक 90 MLD जे घाणेरडं पाणी आहे शौचालयाचं, त्याच्यावर मी एक वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना एक प्रयोग केला की 40% सरकारने दिले आणि 60% इन्व्हेस्टरने आणले, म्हणजे हायब्रिड एन्युटीमध्ये. आणि ते पाणी शुद्ध करून मथुरेला इंडियन ऑइलची रिफायनरी, आपले वैद्यसाहेब इंडियन ऑइलचे अध्यक्ष आहेत, मी त्यांना बोलावलं. मी म्हटलं तुम्ही पाणी कुठून घेता. म्हणजे उत्तर प्रदेश सरकारकडनं. मग तुम्ही किती देता. 25 कोटी. म्हटलं तुम्ही वर्षाला 20 कोटी द्या, मी तुम्हाला शुद्ध पाणी देतो. आणि आम्ही टेंडर काढलं, त्रिवेणी इंजिनिअरिंग कंपनी आली आणि ते सक्सेसफुल झालं. त्यामुळे कचरा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, कशातही पण पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला अलाऊ केलं. पहिले सगळं सरकारनेच करायचं. मी नेहमी म्हणतो ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी. आणि सरकार म्हणजे विषकन्या. कोणाही पक्षाचं सरकार होते, ज्या कामाला हात लावतात 99% कामं, गोल्ड माईन देखील घाट्यात आणतात. त्याच्यामुळे पब्लिक प्रायव्हेट इनिशिएटिव्हनी ग्रोथ रेट वाढतो आहे, रेव्हेन्यू जनरेट होतो आहे, एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढतं आहे, गरिबी दूर होते आहे. एकीकडे लिबरल इकॉनॉमी पण आहे, पण दुसरीकडे गरीब माणसाला प्रायोरिटी पण आहे. असं मॉडेल जे आहे हे आपल्याला, मला खूप आनंद आहे. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा अंत्योदयाच्या बाबतीत मला माझं बरेच इंटरव्ह्यू झाला, मला सगळ्यात चांगलं काम कोणतं झालं. मी नेहमी सांगतो की या देशात 2 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करतो, म्हणजे सायकल रिक्षा. आणि तुम्हाला तुमच्या राम मंदिरच्या गल्लीत टिळक पुतळ्याच्या चढावावर मी लहानपणी जेव्हा जायचो तर त्या रिक्षामधून मी पटकन खाली उतरायचो, तो बिचारा खिचता खिचता वरती खिचायचा टिळकांच्या पुतळ्याजवळ. ते माझ्या मनात पक्कं होतं. आणि म्हणून मी ज्यावेळी ठरवलं की एक नवीन कायदा आणला, मेकॅनाइज ड्रिव्हन ई रिक्षा. मग याच्यात काय केलं की बजाजचा ॲक्सल, हिरोजच्या चाका सगळं अलाव केलं मी. त्याच्याविरुद्ध ते कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात केस झाली, ते थांबवलं. मी पुष्कळ भांडलो त्याच्यात. आणि मग मी सुप्रीम कोर्टातल्या आमच्या अटर्नी जनरलला सांगितलं की तुम्ही कोर्टात एक सांगा की महात्मा गांधीने असं सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही एखादा निर्णय गरिबाच्या हिताकरता करत असाल तो कायदा बेंड करता येईल तेवढा करा, पण अजून जर कल्याण होणार असेल तर तो कायदा तोडायचा असेल तर तोडा, पण गरिबाचं कल्याण झालं पाहिजे. तुम्ही हे सुप्रीम कोर्टाला सांगा. आणि आम्ही जिंकलो.
आणि आज देशात 2 कोटी लोक जे सायकल रिक्षा चालवत होते किंवा पाठीवर पोतं घेत होते 1 क्विंटलचं, संपूर्ण प्रथा नष्ट झाली. बिहारपासून तर नॉर्थ ईस्टपर्यंत सगळीकडे. आणि आता मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आली आणि मेकॅनिक्स ड्रिव्हन ई कार्ट आली. त्याच्यामुळे हेच रिव्होल्युशन आहे आणि त्याच्यातही त्याचं इन्कम वाढलं. आता ऑटो रिक्षा जर 100 रुपये घेत असेल तर ई रिक्षावाला 30 रुपये घेतो. त्याच्यामुळे हे जे सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन आहे, प्रधानमंत्री आवास योजनेत करोडो घरं बनलीत, स्वस्तात घरे मिळाली लोकांना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत अटल बिहारी वाजपेयींनी योजना ज्यावेळी मला तयार करायला सांगितली, प्रत्येक गावात चांगले रस्ते तयार झाले. त्यामुळे तिथलं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे रुरल ॲग्रिकल्चर ट्रायबल क्षेत्रामध्ये, त्यातून गरीब माणसाला जो बेनिफिट मिळालेला आहे. आणि आता आमच्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या शेतकरी आणि जल जमीन जंगल आणि जानवर याच्या आधारित स्वदेशी तंत्रज्ञानाचा मॉडर्न टेक्नॉलॉजीच्याद्वारे उपयोग करून आपल्याला कशा प्रकारे सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता येईल असं सुरू आहे. तर मला असं वाटतं की याचे इम्पॅक्ट एकीकडे डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ रेटची स्पीड वाढलेली आहे, एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढतं आहे आणि गरिबी दूर होण्याच्या दृष्टीने आपण पुढे जातो आहे. आणि ही इकॉनॉमिक गॅप होती ती हळूहळू कमी होईल. अर्थात हे काम खूप वर्ष करावं लागणार आहे. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी खूप सुंदर वाक्य म्हणायचे, ते बोलायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. त्याच्यामुळे हे जे सामाजिक आर्थिक परिवर्तन आहे याला पुष्कळ वेळ लागेल, पण आता दिशा योग्य आहे आणि त्यातून हे होईल. मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो की मुंबईमधले उड्डाणपूल वरली बांद्रा आणि 55 उड्डाणपूल मी जर बजेटनी बांधले असते तर 2 वर्षात बांधले तर याच्या बांधायला 25 वर्ष लागली असती बजेटमधून. म्हणजे लोकांना आता बांधूनही तर त्रास आहे, तर न बांधता किती झाला असता तुम्ही विचार करा. दुसरं, हे सगळे पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटमुळे झाल्यामुळे हे पैसे वाचवले आणि 16,000 कोटी महाराष्ट्रातल्या मेळघाटपासून गडचिरोलीपासून ज्या आदिवासी भागातल्या वाड्या होत्या, गावं होती, त्या 16,000 गावांना मजबूत रस्त्यांनी जोडता आलं. ते काम झालं. याचं कारण मुंबईमध्ये या सर्व कामामध्ये सरकारी बजेट नाही वापरलं. तर हेच सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं इंडिकेशन आहे. सरकार गोल्डमाईनमध्ये नुकसान करून दाखवतं हे नितीनजीच सांगतायत आणि आपण हेही बघतोय की ते खराब पाणी पण विकून दाखवतात. हे सगळं कसं काय शक्य होतं आणि आउट ऑफ बॉक्स विचार करणारे तुमच्यासारखे किती जण प्रशासनात असतात? नाही, मुळात कसं आहे की जे आपल्याकडे गाई म्हशी असतात ना, बकऱ्या मेंढ्या, त्यांना कसे ते चाकोरीतून चालतात. तसं आपले सरकारी नोकर तसे नाही आहेत, पण ते असे चाकोरीनेच चालतात. शेवटी तुम्हाला जर समस्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा उत्तरं शोधावी लागतात. मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन टू द प्रॉब्लेम्स. त्याच्यामुळे तुमच्याजवळ जर स्ट्रॉंग पॉलिटिकल विल असेल, पॉझिटिव्हिटी असेल, तुमची ट्रान्सपरन्सी असेल आणि कमिटमेंट असेल तर प्रश्न किती कठीण असला तरी उत्तर मिळतं. आणि आता मला असं वाटतं की मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी नदीजोड प्रकल्पाकरता 49 प्रोजेक्ट तयार केले आणि त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं होतं की राज्यात भांडणं होती. 23 भांडणं होती आणि 70 सालापासून होते. तर ते काही मी केलं मीटिंगमध्ये सोडायचेच नाही. मग मी सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवायचं माझ्याकडे, म्हणजे दरवाजा बंद कर और जब तक आपका सोल्यूशन नहीं निकलेगा मैं दरवाजा नहीं खोलूंगा. म्हणजे योगीजींनाही मी कोंडलं होतं, केजरीवाललाही कोंडलं होतं सगळे, आणि पटापट मार्ग निघाले. फक्त कर्नाटक महाराष्ट्र आणि कर्नाटक तामिळनाडू कावेरीचा त्याचा मार्ग मी शोधला होता. आणि पण हरियाणा पंजाब काश्मीर उत्तराखंड जवळपास भांडणं मिटली, कारण पाणी आपल्याजवळ आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं 3 नद्या पाकिस्तानला मिळाल्या, 3 नद्या भारताला मिळाल्या आणि आपल्या नद्यांचं आपलं अधिकाराचं पाणी पाकिस्तानात चाललं आहे.
मी ते पाणी वळवलं, त्याचे प्रोजेक्ट तयार केले आणि म्हटलं हे पाणी हिंदुस्थानचं आहे. ते पाकिस्तान बरंच नाराज झालं त्याच्यावर, पण आपल्याप्रमाणे कायद्याप्रमाणे आपण बरोबर होतो. आणि आता एक इंदिरा कॅनॉल आहे, त्याला आम्ही कॉन्क्रिटिंग केलं, तर त्याच्यामुळे राजस्थानच्या 9 जिल्ह्यांना पाणी मिळालं. त्याच्यामुळे पाण्याची कमी नाही, पैशाची कमी नाही, ज्ञानाची कमी नाही, कमी फक्त काम करणाऱ्यांची आहे. आणि त्यांनी जर केलं तर ते होऊ शकतं असं मला वाटतं. पैशाची कमी नाही हे तुम्ही वारंवार सांगत असता. हे पैसे कसे येतात, कुठून येतात? तुमच्या कोणत्याही प्रकल्पाला कधीच पैसा कमी पडला आम्ही पाहिलं नाही. कसं आहे, मी काही फार विद्वान नाही आहे. म्हणजे मी गमतीने परवा मला 7 डॉक्टरेट मिळाल्या, डिलिट्स मिळाल्या. हां, पण मी डॉक्टर नाही लावत, कारण 1975 साली मी HSCला होतो आणि तेव्हा जूनमध्ये इमर्जन्सी लागली आणि मग मी ते सायकोलोस्टाईल मशीन, ते पत्रकं, त्यात भानगडीत पूर्ण वर्ष गेलं. आणि त्यावेळी एक कालिदास कानगो म्हणून जे प्रचारक होते त्यांच्यावर मी काम करत राहिलो. तर त्याच्यानंतर मला मिळाले 52% मार्क आणि सायन्समध्ये मिळाले 49.26%. तर माझ्या बहिणींची घरची सगळे, आमचे दोन्ही माझे जावई मोठे सायंटिस्ट इंजिनियर होते आणि घरी नोकरीचं वातावरण होतं. आणि मग त्यांना असं बहिणींना वाटलं की याची लाईन ठीक नाही आहे, हा काही म्हणजे मी इंजिनियर नाही होऊ शकलो. तर मी त्यांना नेहमी म्हणायचो की मी नोकरी मागणारा नाही, मी नोकरी देणारा होईल. तर ते हसायचं. पहिले त्यांना म्हणजे मध्यमवर्गीय ब्राह्मण परिवारात म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पहिले मुलगा बँकेत नोकरीला, मग नाही तर शिक्षकाची नोकरी. मी परवा कुठेतरी सांगितलं की परमेश्वराने सगळ्यात चांगले उपकार केले ब्राह्मणांवर, म्हणजे कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही. त्याच्यामुळे तरी लोक आता नाही जाणे वडापावचे दुकानं टाकून राहिले, हेअर कटिंग सलून टाकून राहिले. आता पुण्यातल्या प्रत्येक घरातला मुलगा अमेरिकेत गेला. तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना तुमची जर इच्छाशक्ती मजबूत असेल तर तुम्ही काम अडचणी आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता आमची टनेल कोसळली. मला हे आत्ता कळलं 8-9 वर्षानंतर की पर्वत पहाड म्हणजे काय, तर काळा दगड असं परसेप्शन होतं. कारण आम्ही सह्याद्रीच पाहिला. हिमालय म्हणजे मातीचा, पांढरी मातीन त्याच्यात छोटे छोटे गोटे अडकेलेले, त्यामुळे ते केव्हाही भुसभुशीत पडतं. तर हे पहिल्यांदा लक्षात आलं की पूर्ण आता आम्ही मानस सरोवरचा रस्ता बांधतो आहे आणि जवळपास 90% पूर्ण झाला. बहुतेक पुढच्या एप्रिलमध्ये आपण पिथोरागडवरून मानस सरोवरपर्यंत पोहोचू. तर प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम आहे. आज केलं की उद्या लँडस्लाईड. तर प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत. काही समस्या शासकीय असतात, काही नैसर्गिक असतात, काही आर्थिक असतात. पण तुमच्या मनातली इच्छाशक्ती मजबूत असेल तर सगळं पैसा वगैरे काही, आता माझ्याकडे तर पैशाचा काही प्रॉब्लेमच नाही. बरं, मी पत्रकारांना सांगतो 10 वर्षात की माझा एक एक शब्द तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा आणि मी बोललेली एकही गोष्ट नाही झाली तर ब्रेकिंग न्यूज लावा, लागतच नाही. हां, एखादी गोष्ट जर नसेल होत तर ती नाही म्हणण्याचे पण माझा स्वभाव आहे आणि मला नसेल करायची म्हणजे मला पटत नाही, मी हे करणार नाही. त्यामुळे तशी पण चिंता नाही. तुम्ही जे आकडे सांगायचे त्याची शून्य आम्ही मोजत बसायचो. त्यातच तुम्ही सांगायचात की हे खोटं ठरलं तर माझ्याकडे या. पण या सगळ्या विकास यात्रेला लागलेलं एक गालबोट म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. मला कल्पना आहे तुम्ही म्हणाला होतात की हे मी करू शकलो नाही याबद्दल मी माफी मागतो. इतका आरसपाणी आणि ट्रान्सपरंट राजकारणी खरं तर नसतो, पण नेमकं तिथेच कुठे घोडं अडलं. खरं म्हणजे 2009 साली छगन भुजबळ जेव्हा बांधकाम मंत्री होते त्यावेळी त्यांनी इथून 1-2 कंपनीला 2 कामं दिलीत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या स्टेट PWDच्या NH डिव्हिजनकडे सगळी कामं होती. पण ज्या ज्या लोकांना कामं दिली ती फेल होत गेली. आणि आता काही गोष्टी स्पष्ट बोलता येत नाही, मी बोलण्याकरता प्रसिद्ध सांगतो. सगळीकडे लँड ॲक्विशनचा प्रॉब्लेम आहे. कोकणात तो 10 पटीने जास्त आहे. हे बरेच बसलेले कोकणातले तर रागवू नका मला, हे गुंठ्याकरता भांडतात भाऊ भाऊ. आणि आता 3 एकरामध्ये 17 हिस्से.
आणि ते गुंठ्याकरता प्रत्येक भाऊ एकमेकाशी भांडून बिलकुल काय ऐकायला तयार नाही. अजूनही लँड एक्विशनचे प्रॉब्लेम आहे. आत्ता तो जवळपास मग लँड एक्विशन जवळपास आता प्रश्न सुटली आहेत, कॉन्ट्रॅक्टर रिप्लेस झालेली आहे. मला आता असं वाटतं की साधारणतः एक 6 महिन्याच्या आत मुंबई गोवा हायवे आता पूर्ण होऊन जाईल. आता अडचण नाही, पण वेळ लागला आहे. आणि एखाद्या गोष्टीला आपण म्हणू नाट लागतो तसा त्याला वेळ तर झाला. मी पण कंटाळलो त्याच्यात बरंच. तुम्ही पण हे ह्याच्यापेक्षा त्यांनी समाधान मानावं. माझ्या घरासमोर, मी नागपूरला महालात राहतो, ते गल्लीतच राहतो, हो. तर ते भोसल्यांचा वाडा आहे आणि आमचा वाडा असा. तर माझ्या घरासमोर एक 2 किलोमीटरचा रस्ता आहे. मी 13 वर्षापासून बांधला होतो आणि हायकोर्टात आत्तापर्यंत 27 केसेस झाल्या आणि सुप्रीम कोर्टात पण गेले लोक. आणि आत्ता तो केळीबाग रोड आत्ता पूर्ण झाला. आणि आता मी नागपूरच्या शहीद चौकात, जिथे माणूस स्कूटरनी चालू शकत नाही, तो पूर्ण तोडून 4 लेन रोड करतो आहे. त्याच्यामुळे अडचणी समस्या खूप आहे. कधी कधी काय आपल्या रीचमध्ये असतात, काही रीचच्या बाहेर असतात. पण आपण चालत राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे, पाठपुरावा करत राहिला पाहिजे, शेवटी यश मिळतं. त्यामुळे ज्यांना दुःख आहे मुंबई गोव्याचं, त्यांनी यात आनंद मानावा की गडकरींच्या घरासमोरही 2 किलोमीटर करता 13 वर्ष लागली. त्याच्यामुळे कमीत कमी त्यांना थोडंसं दुःख हलकं होईल. पण जे आहे तो उशीर लागला, ही गोष्ट खरी आहे, पण आता लवकरच होऊन जाईल. ही नक्कीच आजची ब्रेकिंग न्यूज आहे. आणि आता कॉन्क्रीटचा बांधला पुष्कळ. या रस्ते प्रकल्पांमध्ये आनंद देणारे प्रकल्प कोणते होते आणि अडचण म्हणजे तुमची परीक्षा पाहणारे प्रकल्प कोणते होते? मी कधी इतका विचारच नाही केला. आनंद मिळाला असंही नाही. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, त्यामुळे तेव्हाही माझा स्वभाव तसाच होता की जे आहे ते प्रत्येक बॉलवर रन काढा. त्यामुळे मी याचा हिशोब कधी नाही ठेवला आणि काम करत राहिलो. पण मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली की व्यवस्था जी असेल, त्याची अडचण असेल, शेवटी माझी जबाबदारी ती दूर करण्याची. आता त्या मुंबई पुण्यामध्ये, आता कोणाचं नाव घेत नाही, एक विद्वान प्रोफेसर होते. त्यांनी सांगितलं की 150 वर्षापूर्वी काळ्या पिवळ्या रंगाच्या घारी त्या या अलाइनमेंटवर तिकडे राहायच्या आणि हा एक्सप्रेस हायवे झाला की हॉर्न वाजेल, आवाज येईल आणि मग त्या पळून जातील, म्हणून हायवे करू नका म्हणून कोर्टात पिटिशन टाकली. आणि ते मुंबई पुण्याचा जुना जो असेल, ज्यांना आठवतं, 9 तास लागायचे घाटात, ट्रक बंद पडले की कसं व्हायचं. पण आम्ही पेशन्स ठेवून करत राहिलो. कोर्टात केसेस झाल्या. मला असं वाटतं की आपण जर जनतेच्या हिताकरता करत असू तर लोकांना समजून सांगायचा प्रयत्न केला पाहिजे आणि जिद्दीने आणि चिकाटीने ती गोष्ट पूर्ण होईल याकरता प्रयत्न करत राहिला पाहिजे. हळूहळू ती होते पूर्ण. आता तू त्यावेळी पत्रकार, तुम्हाला माहिती नाही, हे वरळी बांद्राच्या वेळी किती त्रास दिला. रोज इंग्लिश पेपरमध्ये 6 कॉलमचे न्यूज की सावरकर स्मारक उद्ध्वस्त होईल, आंबेडकरांचं स्मारक उद्ध्वस्त होईल. कंटाळून गेलो मी एक दिवस सगळ्या पत्रकारांना बोलावलं आणि गेटवे ऑफ इंडियातून गाडीत त्या बोटीत बसवलं आणि तो फेरा मारून या बांद्र्याला आलो. आणि आल्यावर बोट थांबवली आणि त्यांना म्हटलं की मासे मरणार आहेत, मच्छी मरणार आहेत, सगळं. तिथे एवढा घाण वास होता. ते म्हणे यहाँ से हटाओ, म्हणे. बोला नहीं हटाओ, यही रुको. अब तुम बताओ, म्हटलं की गटार में मच्छी होती क्या, दिखती क्या, म्हटलं तुमको कहीं. बोले यहाँ कहीं नहीं दिख रही. बोले रोज लिखते हो, म्हटलं मच्छी मर रही. नंतर त्यांनी सहकार्य केलं, झालं. एकदा VP सिंग इथे आले होते. त्यांनी हार्टचं ऑपरेशन केलं. त्यांना सह्याद्रीत होते ते मुक्कामाला. तेव्हा हे गेले काही लोक त्यांच्याकडे. त्यांनी विलासराव देशमुख त्यांनी स्टे देऊन दिला. पुन्हा 1.5-2 वर्ष काम बंद पडलं. परिणाम काय झाला? 420 कोटीच्या प्रोजेक्टकरता मुंबईकरांना 1800 कोटी रुपये द्यावे लागले. आणि तो टोलने व्याजासहित ते पैसे तर होणार. जो 420 कोटीत झाला असता प्रोजेक्ट, तो 1800 कोटीत गेला. या सगळ्याचा राजकीय पक्ष विचार करतात का?
राजकीय पक्षाचा आणि विचाराचा काय संबंध आहे? राजकीय पक्षाचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो. बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात. देशामध्ये विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही सगळ्या क्षेत्रातली समस्या आहे. आणि खरं म्हणजे तुम्ही जे प्रबोधनाचं काम करता, मला याच्यात खरोखर आनंद आहे की प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार आपल्या शाळांमधून, गुरूंकडून निरनिराळे जे संस्कार प्राप्त होतात त्यातून माणसाला जीवन दृष्टिकोन प्राप्त होतो. आज दुर्दैवाने नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट हे राजकारणातलं सूत्र आहे. कोण कोण्या पार्टीत केव्हा येतात, केव्हा घुसतात, केव्हा बाहेर निघतात, पुढे जातात हे कोणीच सांगू शकत नाही. मला AB बर्धन जे कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख होते त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण ते खूप विद्वान होते. आयुष्यभर ते कम्युनिस्ट पार्टीच्या शेवटीचा मृत्यू झाला, पण ते कधी त्यांनी आपल्या विचाराशी प्रामाणिक म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही केला. म्हणजे मला नेहमी म्हणतो एखाद्या माणसाचे विचार कदाचित तुम्हाला पटत नसतील, पण त्या विचाराशी प्रामाणिक राहून आयुष्यभर त्याची किंमत चुकवून त्याच्याकरता जगणारी लोक ही आजही समाजात आपल्या सगळ्यांकरता आदर्श आहेत. असे किती लोक आहेत अजून? बघा, जसं पाऊस पडतो, ऊन येतं, थंडी होते, तसं हे बदलत असतं. कालचक्र तसं आहे, डिटोरेशन होतच असतं. आणि त्यातून काही मोजकी लोक अशी असतात की जे पुन्हा तयार होत असतात. परिस्थिती बदलत असते आणि काळाच्या ओघामध्ये मला अजूनही वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये क्वालिटेटिव्ह चेंज, गुणात्मक परिवर्तन करणं ही खरी आवश्यकता आहे. आणि मी नेहमी म्हणतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. त्यामुळे जे कन्व्हिक्शन आहे विचाराचं, त्याच्या आधारावर संघटना उभी राहिली पाहिजे आणि त्याच्याशी कधी कॉम्प्रोमाइज त्यांनी विचाराशी करता कामा नये. हां, एखाद्या वेळी त्या विचाराबद्दल त्याचं मत बदललं आणि मग त्यांनी काही निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी आहे. आणि त्यामुळे पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन याच्याकरता समाजामध्ये पण जबाबदार जनता आहे. जोपर्यंत जनता जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सच्या आधारावर मतदान करेल तोपर्यंत नेते तसेच येतील. जेव्हा जनता जागृत होईल आणि या सगळ्या गोष्टीला महत्त्व देईल आणि निवडणुकीत विचार करून मतदान करेल तर आपोआप परिवर्तन होईल. मला असं वाटतं की थोडंसं मी मध्ये नागपुरात ताजबाग म्हणून एरिया आहे, तुला माहिती असेल, तिथे गेलो. एक 15-20 हजार मुसलमान होते, मोठा कार्यक्रम झाला. तर मला खोडच आहे तशी. तर मी कोविडमध्ये खूप काम केलं त्या भागामध्ये. तर मी त्यांना सगळ्यांना सांगितलं, याद रखना म्हटलं, मैं प्युअर चड्डीवाला हूँ, RSS वाला हूँ. वोट देना है तो दो, नहीं देना है तो मत दो म्हटलं, बाद में पछताना नहीं. तुमने वोट दिया तो भी काम करूँगा, नहीं दिया तो भी करूँगा. ते सगळे मुल्ला मौलवी आले माझ्याजवळ, बोले साहब हमको सब मालूम है, अगले बार हमारी पेटी गिन लेना बोले, और अगर खोट में कुछ कमी पड़ी तो हमें कहना. मी त्यांच्यात काम केलं तर मला विश्वास आहे मतं मिळतील. मग हळूहळू जात, पंथ, धर्म आणि भाषा याच्यापेक्षा परफॉर्मन्स, उमेदवाराचं कॅरेक्टर, त्याची निर्णय क्षमता, त्यांनी समाजाकरता, देशाकरता केलेलं काम, या क्रायटेरियावर जेव्हा जनतेची मतं मिळतील आणि जनता त्या लोक चांगले होतील, नेते चांगले होतील. असा सुदिन येईल अशी आम्ही सगळेच अपेक्षा धरत असतो, बाळगत असतो. याच पार्श्वभूमीवर जी काय सध्या विकास यात्रा सुरू आहे, अमृत काळात आपण 2047चं स्वप्न पाहतो. हे स्वप्न कसं असेल? आणि त्यापूर्वीचा एक प्रश्न, इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी गणेशोत्सवाच्या निमित्ताने येऊन गेले. त्यांच्या मंत्रिमंडळातले तुमच्यासारखे जे कर्तृत्ववान मंत्री आहेत, जयशंकर असतील, वैष्णव असतील, हरदीपसिंग पुरी असतील, तुमच्या सगळ्या परफॉर्मिंग मंत्र्यांचा एखादा अनौपचारिक क्लब आहे का? क्लब नाही आहे, पण आता जर शिपिंगमध्ये एक बिल येत आहे मर्चंट याच्यावर, शिपिंगवर, तर मग प्रधानमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही एकदा हे बिल पास करायच्या आधी मला भेटा आणि माझ्याकडे प्रेझेंटेशन द्या आणि त्यांचे सुझाव घेऊन मग तुम्ही ते बिल तयार करा. तर अनेक वेळा एकमेकांना भेटत असतात
काही प्रॉब्लेम सांगत असतात. आणि आता मी एक नवीन कन्सेप्ट ब्रॉड गेज मेट्रो हा एक कन्सेप्ट मी तयार केला. मी नागपूर ते अमरावती, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गडचिरोली, नागपूर ते छिंदवाडा, नागपूर ते बैतूल आणि नागपूर ते रामटेक आणि एक्झिस्टिंग ब्रॉडगेजवर ही 5-6 डब्याची ही ब्रॉडगेज मेट्रो तयार करायची आणि तिची स्पीड 140 किलोमीटर प्रति घंटा. बुलेट मेट्रो. हां, तर मग मी त्याच्यामध्ये मग मी रेल्वे मंत्र्याला सांगितलं. त्याचं मग रेल्वे आमच्याकडे वर्धा ते नागपूर याच्यात ट्रॅफिक जाम आहे, कारण मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली, मद्रास याच्यात तेवढा पार्ट कॉमन आहे, त्यामुळे खूप गाड्या आहेत. म्हणजे आता 4 लेन करतात आहेत. मी आत्ता दिल्ली ते जयपूर इलेक्ट्रिक बस सुरू करतो आहे. टाटांनी आत्ता त्याला अप्रुव्हल दिला आणि चालू आहे. त्याच्यामध्ये ती केबल बसमध्ये मी आत्ता झेकोस्लोवाकियात स्कोडा कंपनीत गेलो होतो आणि ती बस जी आहे ती केबलवर चालेल, ट्रक पण चालेल आणि त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की बिझनेस क्लास पाहिजे आणि इकॉनॉमिक क्लास पाहिजे आणि चहा पाणी नाश्ता सगळं विमानासारखी सुविधा राहील. आणि जयपूर ते दिल्ली साधारणतः आता 3-3.5 तास लागतात, पण 2.25 तासात जाता येईल आणि तिकीट रेट 30% कमी होईल. तर ते आता ट्रान्सपोर्टमध्ये खूप मी 260 केबल कार फॅनेक्युलर रेल्वे बांधतो आहे आम्ही. तर त्याच्यामध्ये खूप कल्पना एकदा, म्हणजे मी एक्सपर्ट नाही, पण एक माहूर म्हणून आहे यवतमाळ जिल्ह्यात, देवीचं मंदिर आहे, आमचंही दैवत आहे. तर माझ्या बहिणीने आई म्हणायची की इथे अरे आम्ही चढू शकत नाही कारण, तर मला एवढी तिथे रोपवे करायचे होते. ते पैसेच कमी होते. तर मी एक दिवस विचार केला आणि मी असं बोलवलं त्यांना सगळ्यांना. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. म्हटलं आपण बाजारातल्या 15-20 सीटर कॅपॅसिटीच्या लिफ्ट विकत घेऊ, चांगल्या कंपनीच्या, फास्ट स्पीडने. आजकाल मोठ्या बिल्डिंगमध्ये फास्ट स्पीडने चालतात. आणि 4 लिफ्ट लावू, इकडे वरती येऊ, मग पुन्हा ते ट्रॅव्हलर लावू, पुन्हा लिफ्ट लावू आणि वरती मंदिरात जाऊ. तर मला वाटतं म्हटलं रोपवेपेक्षा कॉस्ट एकदम 25-30% होऊन जाईल काम. तर ते झालं आणि आता मी ते काम तसंच सुरू झालं. आणि या लिफ्टने, कॅप्सूल लिफ्टने वरती एका याच्यावर असलं, नंतर दुसरीकडे, नंतर पुन्हा वरती मंदिरात. तर कमी पैशात पण झाला. आता मी बंगलोरमध्ये हवेत उडणारी डबल डेकर बस त्याचा सर्वे करतो आहे. ते एक हवेत उडणारी बस. हां, म्हणजे हवेत म्हणजे ती अशी आहे की एक डॉफल मेयर म्हणून ऑस्ट्रियन कंपनी आहे. तर ती या टोकावरून त्या टोकावर वरतून चालेल आणि त्याच्यात डबल डेकर बससारखी आहे, तशी मोठी केबिन, आणि त्यात साधारणतः 150 ते 200 लोक बसतील. ती या टोकावरून त्या टोकावर वरच्या वरती जातील. मी पाण्यात उतरणारं विमान आणलं होतं. तर मी मुंबईत त्याचा प्रयोग केला होता आणि त्या विमानातून मुंबईच्या समुद्रात मी उतरलो आणि उडलो होतो, MPVS सी प्लॅन. मग मोदीजींनी ठरवलं की त्याचा उपयोग करायचा गुजरातमध्ये, ते साबरमतीच्या काठावरून उडून वरती तिकडे जायचं. तर मग त्यांच्या सिक्युरिटीने ऑब्जेक्शन घेतलं. तर ते नुपेन मिश्रांनी मला फोन केला. सर गडकरी साहब क्या आप नया नया कुछ लाते हो? बोला क्या हुआ? बोले मोदी जी कह रहे कि मुझे इसी हवाई जहाज में बैठना है. बोला हाँ, उन्होंने मुझे फ़ोन किया कि मेरी व्यवस्था करो, मुझे करना है. वो सिंगल इंजन है, आपको मालूम नहीं क्या? बोले डबल इंजन के सिवा प्रधानमंत्री नहीं बैठते हैं. मतलब मुझे मालूम है, आप प्रधानमंत्री को समझाओ. बोले वो बोल रहे कि आपसे बात करो. मैं बात करके देखता हूँ. मोदींना फ़ोन केला की म्हटलं वो सिंगल इंजन है, आपके ऑफिस का कहना है, तो हवाई जहाज़ तो तैयार है, सब कुछ हुआ है. बोले मेरे समझ में नहीं आ रहा कि तुम कानून की बात तुम कब से करने लगे हो. मैं मतलब बिल्कुल सही बात है, कोई प्रॉब्लम नहीं, सिक्युरिटी है, आप जाइए, उनको जो कहना है कहने आप करिए. ते गेले त्याच्यातून काही झालं नाही, चांगलं होतं ते. आम्ही डबल इंजिनचं सरकार नेहमी ऐकत असतो. सिंगल इंजिन तुम्हीच त्यांना नेऊ शकता. आणि आता मी पण Z+मध्ये आम्हाला ते हेलिकॉप्टर किंवा विमान डबल इंजिनचंच असलं माझा नियम आहे. मी एकदा सुषमाजी आणि प्रचार नागपूरला हेलिकॉप्टर तरी मिळत नव्हतं, पार्टीची अवस्थाही वाईट होती. एक हेलिकॉप्टर एकाने आम्हाला दिलं. तर ते असं होतं की ते डिझेल इंजिन लावल्यासारखं ऊ करत वरती उडायचं. तर मी म्हटलं आंबा तोडायचा असेल झाडा तरी तोडता येईल.
मग ते सुषमाजींना म्हटलं की तुम्ही याच्यातून जा, त्यामुळे तुमच्या मैंने बैठती म्हणले त्यांनी कॅन्सल केला होता. मुळामध्ये टेक्नॉलॉजी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जी आपल्या सगळ्यांना मान्य होईल. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस. वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे भविष्य आहे. त्यामुळे संस्कार, मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, परिवार पद्धती हे सगळं स्वदेशी, स्वावलंबन, स्वातंत्र्य, मूल्य हे जोपासत असताना टेक्नॉलॉजीमध्ये आपण जर प्रगत झालो आणि त्याच्या आधारावर आपण आपलं कायम ठेवून ते जर पुढे गेलो तर आपण विश्वगुरू बनू शकतो या दोघांच्या कॉम्बिनेशनहून. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे टेक्नॉलॉजी सेव्ही आहेत त्याच्यातून आपण नवीन काळाच्या ओघात भविष्याचा बदल करू शकतो. भूतकाळातल्या अनुभवातून वर्तमान काळात शिकून भविष्याचा वेध घेणारं तंत्रज्ञान घेऊन आपण पुढे गेलो तर निवळ आपण, मी असं कधी म्हणणार नाही की आपला जुना इतिहास, संस्कृती, विरासत, मूल्य हे विसरता कामा नये, ते आवश्यकच आहेत. पण त्याचबरोबर प्रगती आणि विकासाकरता जात असताना टेक्नॉलॉजीमध्ये, नॉलेजमध्ये जो सातत्याने बदल होतो आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे. 2047चा भारत नितीनजी आपल्याला उत्तम रीतीने समजावून सांगताय की टेक्नॉलॉजी पण हवी, आपली संस्कृती पण हवी. आपण त्यांना आता जगाच्या प्रवासाला नेऊया. तुम्ही खूप फिरत असता, बाकी देशांमध्ये फिरताना तुम्हाला काय जाणवतं? मी पहिल्यांदा जेव्हा जायचो तेव्हा मी प्रत्येक देशामध्ये फोटो काढायचो, बस स्टॉपचे फोटो काढायचो, वेगवेगळ्या ठिकाणी. तेव्हा मला नाही वाटायचं की जर इथे येऊ शकतात तर आपल्या देशात का नाही येऊ शकत. पण भारतीय लोक खूप हुशार आहेत. आम्ही पॅरिसला गेलो होतो तर आम्ही तिथे एका पब्लिक टॉयलेटला गेलो. आम्ही 5-6 जण मित्र होतो. पण आमच्यातला भारतीयांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवलीच. ते प्रत्येकजण कॉईन टाकून आतमध्ये जात होता. त्यांनी काय केलं, एकदा कॉईन टाकलं आणि पाय असा दरवाजावर ठेवला आणि एका कॉईनमध्ये 6 जण टॉयलेटमध्ये जाऊन आले. तेव्हा मी मला असं वाटलं की भारतीय हे काही करू शकतात. जुगाड. आता आपल्या देशामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये बघा, मी जेव्हा मंत्री झालो माझ्याकडेच आहे डिपार्टमेंट, आपण 12व्या नंबरवर होतो जगात, नंतर 7व्या नंबरवर आलो आणि आता आम्ही जपानला पास करून आम्ही 3ऱ्या नंबरवर आहे. पहिल्या नंबरवर चीन आहे, दुसऱ्या नंबरवर अमेरिका, तिसऱ्यावर भारत आणि चौथ्यावर जपान गेला. आणि आता मी सगळ्या याच्यात परवा बंगलोरला कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट सगळ्या ऑटोमोबाईलवाल्यांना कोण सांगितले आपल्याला 5 वर्षाचा जगात नंबर 1वर जायचं आहे. इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायो LNG, CNG सगळं. आजच माझ्याकडे सकाळी ट्रॅक्टर कंपनीचे लोक आले होते. ते Euro 6चे इमिशन नॉर्म्स आता आम्ही लावणार आहोत. ते सगळ्यांचा विरोध आहे. तर मला म्हणाले सर ये ऐसा होगा, महंगा होगा. म्हणलं आप एक काम करो, मैं कैंसिल करता हूँ, मेरी कंडीशन है. बोले क्या? बोले इलेक्ट्रिक का ट्रैक्टर, CNG का ट्रैक्टर और हाइड्रोजन का ट्रैक्टर 2 साल के अंदर हम लॉन्च करेंगे, मुझे लिख के दो. तर माझ्या आग्रहाकरता महिंद्रने आता CNGचा ट्रॅक्टर तर लॉन्च केला आणि आता त्यांनी जॉन डियर त्या कंपनीने अमेरिकेत इथेनॉलवर ट्रॅक्टर डेव्हलप केला आहे. मी त्यांना म्हणलं आप इथेनॉल डालो. इथेनॉल शेतकऱ्याचं फ्युएल आहे, 60 रुपये लिटर आहे, डिझेल 110 रुपये आहे. आणि मी तुम्हाला विनंती करीन की इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. मी दिल्लीत गेलो की माझं सगळं इन्फेक्शन होतं. इतकं पोल्युशन आहे दिल्लीत. आणि पोल्युशन हे जे आहे, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड, खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या सगळ्यांच्या मुंबईत देखील पोल्युशन खूप आहे, पुण्यातही आहे. मी त्यावेळी होतो त्यावेळी हा जो माहीमचा जो चौक होता हा भारतातला सगळ्यात पोल्युटेड चौक होता. तो माहीम चर्च समोरचा. इतकं पोल्युशन तिथे व्हायचं, ट्रॅफिक जाम व्हायचं. आता बहुतेक काही कमी झालं वरळी बांद्रानंतर झाल्यामुळे. त्यामुळे आपल्याला पोल्युशन कमी करण्यामध्ये आता सगळ्यात जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. त्यामुळे मी आता इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायो LNG, बायो CNG, हायड्रोजन, माझ्याकडे 3ही गाड्या आहेत. हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. आता माझ्याकडे इनोवा टोयॅटोची आहे, त्या गाडी हायड्रोजन चालणाऱ्या गाडीचं नाव आहे मिराई. तर मी मुद्दामून ती आणली. याचं कारण
लोकांचा विश्वासच नाही बसत पाण्यातून हायड्रोजन निघेल आणि गाडी चालेल. लोकांचं मला एकदा माझ्या बायकोने जेवताना म्हटलं, तुम्ही म्हणता म्हणे पाण्यातून हायड्रोजन निघेल आणि गाडी चालेल. अहो माझाच विश्वास बसत नाही तर लोकांचा काय बसेल म्हणे तुमच्या. मग मी ती टोयॅटोच्या चेअरमनला सांगितलं मला पाहिजे गाडी. ती गाडी ठेवली मी, आता ते दाखवतो सगळ्या मुख्यमंत्र्यांना. मग मी फ्लेक्स इंजिनची इनोवा आहे आता 100% इथेनॉलवर. ती 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. आणि तिचा जर पेट्रोलप्रमाणे हिशोब लावला तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव येईल एवढा ॲव्हरेज. म्हणजे सगळ्या कंझ्युमरचाही फायदा. आम्ही मिथेनॉलवर बंगलोरमध्ये 15% मिथेनॉल कोळशापासून तयार करून बसेसचा प्रयोग यशस्वी झाला. आणि आता दिल्लीमध्ये परळीपासून म्हणजे राईस स्ट्रॉ टनस आपल्याकडलं त्याच्यापासून इथेनॉल तयार व्हायला लागलं. पानिपतला प्रोजेक्ट आला. आता डांबर तयार व्हायला लागलं. मी तर ते डांबर विकत घेणार आहे. आपण 80 लाख टन डांबर लागतं, 30 लाख टन इम्पोर्ट करतो. आणि आता तिथे बायो ॲव्हिएशन फ्युएल ते तयार झालं आणि त्याच्यापासून आता विमानातलं इंधन तयार होणार, म्हणजे शेतकरी तयार करणार. मी एकदा स्पाइस जेटचं विमान डेहराडूनहून दिल्लीला आणायचा निर्णय घेतला. आता विमान पाहिजे होतं, कोणी देतच नव्हतं विमान. तर मी मग अजय सिंग म्हणून स्पाइस जेटचे मालक आहे, माझे मित्र बोलवलं, अजय सिंग वो विमान लाना है, 50% तुम्हारा और मेरा विमान बिगड़ गया तो कौन जिम्मेदार है. म्हटलं तेरे बहुत काम किए, मैं जिम्मेदार हूँगा, एक विमान जाएगा म्हटलं, तू चिंता मत कर. आणि मग ते यशस्वी झालं. आणि 3 वर्षापूर्वी 26 जानेवारीला आपले सगळे फायटर जेट, हेलिकॉप्टर हे सगळ्या बायोफ्युएलवर चालले. सुदर्शनजी त्या काळात सांगायचे, मी त्यांच्यावर नेहमी राहायचो. ते म्हणाले या देशात जर आपलं 16 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएलचं इम्पोर्ट आहे, हे जर बंद झालं तर जगातला आतंकवाद नाहीसा होईल. त्यांच्या म्हणण्यात खूप मोठा अर्थ होता. आणि म्हणून आत्मनिर्भर भारत बनण्यामध्ये हे आता 24 लाख कोटीचं होणारं इम्पोर्ट आणि शिवाय प्रदूषण. आणि आता इलेक्ट्रिक आली. मला आठवते मी जेव्हा इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, स्कूटरचा प्रचार करायचो, मी मंत्री असल्यामुळे त्याचं पुष्कळ हे करायचो. तर माझ्यावर एका मोठ्या पेपरने कार्टून काढलं की एक इलेक्ट्रिकची गाडी रस्त्यात बंद पडली आहे, 4 मुलं धक्का मारतात आहे. मी बघून झाला. तर त्याचं म्हणणं होतं की इलेक्ट्रिकची गाडी रस्त्यात बंद पडली तर मग काय होईल. आता कोणाची गाडी इलेक्ट्रिकमध्ये बंद पडली आहे तुम्ही पाहिली आहे कुठली टॅक्सी, स्कूटर? कुठेच नाही आहे. आता इलेक्ट्रिक बसेस एवढ्या सगळीकडे आल्या, आता कोणी म्हणत नाही. तसं आता इथेनॉल येईल, मिथेनॉल येईल. RCA पण आहे, दीपक फर्टिलायझर मुंबईत, हे मिथेनॉल ते 22 रुपये लिटर आहे. त्याच्यावर मी प्रयत्न करतो बेस्टमध्ये की त्यांनी काही बसेस मिथेनॉलवर चालवाव्या. यातून कॉस्टही कमी होईल, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनस. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहे की ज्याचा उपयोग करून आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकतो, प्रदूषण कमी करू शकतो, इम्पोर्ट कमी करू शकतो आणि नवीन रोजगार निर्माण करू. आता एक नुमालीगड म्हणून आसाममध्ये आहे, तिथे बांबूपासून बायो इथेनॉल बनवलं आहे. तर मी तिथले MD आता आमच्या नागपूरच्या MECLचे तिथे गेले, ते मला भेटायला आले. तिथून पाईपलाईन टाकली आहे बांगलादेशमध्ये. तर मी बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांनाही सांगितलं, गृहमंत्र्यांनाही सांगितलं की तुम्ही इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरा. आणि मी त्यांना म्हटलं या पाईपमधून तुम्ही इथेनॉल 20% टाका आणि पेट्रोल बांगलादेशला पाठवा, म्हणजे बांगलादेशमध्ये पेट्रोलही 3 रुपये स्वस्त होईल आणि तुमची मार्जिन 2 रुपये लिटर वाढेल आणि पोल्युशन कमी होईल. तर ते आता तो प्रयोग करतात आहेत. म्हणजे आणि त्याच्यामुळे आसाम, नॉर्थ ईस्टमधल्या लाखो युवकांना बांबू काटणं, तो आणणं, ट्रान्सपोर्ट करण्याचं काम मिळेल. तर अशा अनेक गोष्टी आहे की ज्याच्यावर आपण आपली इकॉनॉमी, रोजगार आणि गरिबी हे सगळे प्रश्न सोडवू शकतो. सामान्य माणसाला प्रश्न पडतो की मला इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचं आहे, पण मी ते चार्जिंगला कुठे नेऊ. तुम्ही खूप वेगळा विचार करता. ते घरीच चार्जिंग होणारे युनिट्स किंवा इथेनॉलचे पंप, मिथेनचे पंप, ही सगळी स्वप्न प्रत्यक्षात केव्हा येऊ शकतील? मुळामध्ये तुझा प्रश्न हा पत्रकार म्हणून बरोबर आता पूर्ण काही याचा संबंध नाही. एक जो स्कूटर चालवतो, बजाज आणि TVS दोघांनी अभ्यास केला, एक स्कूटर 24 ते 26 किलोमीटर रोज चालतं आहे. आणि जेवढ्याजवळ गाड्या आहेत, अगदी मुंबईत आहे, यांचं ॲव्हरेज गाडी 70-80 किलोमीटरच्या वरती नाही आहे. आणि रोज घरी आपल्या आता इथे समजा पार्किंग आहे, इथे 4 लावले, 4 जर इथे गाड्या उभ्या रात्री चार्ज होतात. माझ्याकडे इलेक्ट्रिक गाडी आहे आणि 450 किलोमीटर पण चार्ज होते, त्यामुळे आपल्या घरीच चार्ज होतं. आता प्रॉब्लेम कुठे आहे की मुंबईपासून तुम्ही जर औरंगाबादला गेलात तर प्रॉब्लेम आहे, किंवा मुंबईपासून दिल्लीला गेला तर प्रॉब्लेम आहे. आम्ही 670 ठिकाणी
रोड साईड ॲम्युनिटीज बांधतो आहे, तिथे हेलिपोर्ट आहे, सगळं काही आहे आणि त्याच्यावर चार्जिंग स्टेशन आहे. तुम्ही चहा पाणी घेतो तर लगेच तुमचा चार्ज होईल. त्यामुळे चार्जिंग आता प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे आहे, आपल्याकडे लिथियम आयन बॅटरीची किंमत जेव्हा आपण सुरू केलं तेव्हा $150 पर किलोवॅट पर आवर किंमत होती. आजच सकाळी मला कळलं की ती $113 आली आहे. आणि ज्या दिवशी ती $100 येईल त्या दिवशी इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर आणि पेट्रोल कार, पेट्रोल स्कूटर आणि बस याची किंमत सारखी येईल. आणि तो दिवस दूर नाही. आणि याच्याशिवाय ही केमिस्ट्री एवढी डेव्हलप झाली आहे की लिथियम आयनच्या बरोबर ॲल्युमिनियम एअर टेक्नॉलॉजी आली आहे, सोडियम, नंतर झिंक आयन. त्यामुळे या केमिस्ट्रीत इतका बदल होतो आहे. आता अमेरिकेत ॲल्युमिनियम आयन ती स्वस्त आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बदल. आता ही बसेस आहेत, हे केबलची बस आहेत. आता एक नवीन टेक्नॉलॉजी आली की बस स्टॉपवर उभी राहिली की नुसतं असं लागेल आणि 2 मिनटात बस चार्ज होईल. आता अनेक देशात अशी टेक्नॉलॉजी आहे की बस अशी उभी राहील कॉन्क्रीट रोडवर आणि खाली इंडक्शन चार्जिंग आहे, त्यातून बस चार्ज होईल. त्यामुळे टेक्नॉलॉजी एवढी बदलते आहे की चार्जिंगचा काही प्रॉब्लेम. इलेक्ट्रिक हे सगळ्यात चीप आणि सोलर एनर्जी आहे. समजा उद्या इथे एक 25 गाड्या चार्ज झाल्या आणि वरच्या गच्चीवर पूर्ण सोलर लागलं तर रोज तिथून इथे यांना इन्कमचं साधन होईल लोकमान्य संघाला की गाड्या चार्ज झाल्या तर त्यांना पैसे मिळतील आणि यांना ग्रीन पॉवर मिळेल आणि गाड्या चालतील, प्रदूषण पार्ल्यातलं कमी होईल. तुम्ही नवभारताचं खूप सुंदर स्वप्न दाखवता, पण आता एम्फिबियन बस मुंबईत चाललीच नाही. हे झारीतले शुक्राचार्य नेमके कोण आहेत असतात? नाही इथे ना. मुंबईत मी एक बस आणली होती विकत, शेवटी बंगारात गेली ती एम्फिबियस बस होती. एक ते बघा स्टॉकहोमला स्वीडनमध्ये एक बस आहे, ती बस पाण्यातही जाते आणि रोडवरही जाते. तर मी मुंबईमध्ये ती बस जैन पेठीत विकत घेतली. मी त्यावेळी शिपिंग मंत्री होतो आणि त्याच्या परवानगीकरता दिलीच नाही. आता हे जे आपण मलबार हिलला चढतो ना गिरगाव चौपडे तिथून, तर तिथून ती बस पाण्यात जाईल आणि पाण्यातून मग ती इकडे येईल तुमच्याकडे आणि इकडनं शिरून तिथून चढून मग तिकडे जाईल. अशी ती बस आहे. त्यात लोक बसले आहेत, स्वीडनमध्ये गेले बसले असते. तर शेवटी त्यांनी मला सांगितलं की तो जो बस उतरण्याचा रॅम्प आहे तो एन्व्हायरमेंटवाला कमिटीने रिजेक्ट केला. मग मी त्यांना विचारा कशी करायची की बस हाताने उचलायची, क्रेनमध्ये फेकायची समुद्रात, म्हणजे बस जाईल. आता बस जर पाण्यात जाणार असेल तर कुठे ना कुठे रॅम्प तर बनवाच लागेल ना. नाही दिलं. शेवटी सडली बस, पडली आहे ती, संपली असेल, बंगारात विकल्या गेली ती. तुम्ही पर्यावरणवाद्यांची चर्चा करता तेव्हा नेमका काय प्रसंग असतो? बघा, मी इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटच्या बाजूने आहे. हे जेवढं मी अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएल बोलतो आहे, त्यातून प्रदूषण कमी होणार आहे. मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये 3-3 मीटरचे 3,78,00,000 झाडं लावली. सगळं ते राजमुंद्रीच्या नर्सरीतले खाली झाले. आणि परवा मी सयाजी शिंदे म्हणून आपल्या महाराष्ट्रातले जे दक्षिणेत काम करतात, ते पैठणमध्ये एक 100 झाडं वडाची आणि 100 वर्ष जुनी होती, ती 51 झाडं आम्ही ट्रान्सप्लांट केली सयाजी शिंदेच्या मदतीने आणि ती जिवंत आहेत. या वर्षापर्यंत मी 78,000 झाडं ट्रान्सप्लांट केली. मी आता बद्रीनाथ केदारनाथमध्ये सांगितलं झाडं तोडायची नाही, ट्रान्सप्लांट करा. आता आम्ही ट्रान्सप्लांट करणाऱ्यांचं कॅडर एक कॉन्ट्रॅक्टर तयार करतो आहे की झाडं तोडायची नाही. मी प्रत्येक बाबतीमध्ये इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट भयंकर कॉशियस आहे आणि त्याचा समर्थक आहे. पण एक्सेंट्रिक व्ह्यू ठेवायचा. शेवटी डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे आणि इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट देखील प्रोटेक्ट झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने चीफ जस्टिसने मला बोलावलं होतं की दिल्लीचं प्रदूषण, मी पुस्तक तयार केलं होतं आणि मी सांगितलं आता दिल्लीच्या आजूबाजूला मी 65,000 कोटी रुपयाचे रस्ते बांधतो आहे. 65,000 कोटी. अनेक कामं पूर्ण झाली का प्रदूषण कमी झालं पाहिजे. नंतर दिल्लीमध्ये यमुनेकरता जलशुद्धीकरणाला मी 6,000 कोटी दिल्लीच्या सरकारला मंत्री असताना दिले. आणि दिल्लीमध्ये कचऱ्यापासून आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एक UR2 म्हणून रस्ता बांधला आम्ही 8,000 कोटीचा. त्यात 25 लाख टन दिल्लीचा कचरा सॅग्रिगेट करून रोडमध्ये घातला. मुंबई दिल्ली हायवेत कचरा टाकला. अहमदाबाद डोलेरो हायवेमध्ये 25 लाख टन कचरा टाकला. आणि काल मी फाईलवर साईन केली की प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला कचरा सॅग्रिगेट करायला मशीन करता आम्ही कर्ज देऊ मशिनरी ॲडव्हान्समध्ये आणि देशातला सगळा कचरा सॅग्रिगेट करून
तो रोडमध्ये टाकून भारत स्वच्छ अभियान आम्ही पूर्ण करणार आणि प्लास्टिकपासून मी पेट्रोल तयार केलं. माझा प्लॅन कालच सुरू झाला आमच्याकडे, क्रूड पेट्रोल, आणि ते 50% डिझेलमध्ये टाकायचं. तर मी तर हे सगळे इनिशिएटिव्ह सातत्याने करतो. मी एन्व्हायरमेंटच्या विरोधात कसं? मला एक कळत नाही की मुंबईच्या समुद्रात एवढं घाण पाणी सुटून जात आहे. पहिले त्या बांद्रा आपला वरळीच्या सी फेसवर मी रोज रात्री 2-2 तास बसून गप्पा मारायचो. आता बसणं होत नाही, एवढा घाण वास सुटतं. मग त्याच्याकरता जरूर आंदोलन केली पाहिजे. पण उद्या एखादा रस्ता जर बांधावा लागेल, आता आम्ही ब्रह्मपुत्रेमधून इमेन्स टनेल बांधतो आहे. म्हणजे ब्रह्मपुत्रा म्हणजे समुद्रच आहे, आणि त्या टनेल ती 13,000 कोटी रुपये खर्च करून ती अशा आतमधून खालून रस्ता आहे पूर्ण, इमेन्स टनेल. तर ते आपल्या इथे ॲम्स्टरडॅमपासून बेल्जियमला जाताना तशी टनेल आहे ती. तर आपण पर्यावरणाचं रक्षण केलंच पाहिजे, प्रश्नच नाहीत काय. नो कॉम्प्रोमाइज विथ हे जे काही प्रदूषण होतं असेल ते थांबवलं पाहिजे. पण त्याचबरोबर डेव्हलपमेंटच बंद करा असा एक्सेंट्रिक विषय घेऊन चालणार नाही. आणि म्हणून इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करणं आणि दुसरीकडे डेव्हलपमेंटची गती वाढवणं असा संतुलित विचार करूनच पुढे गेलं पाहिजे. या संतुलित विचारांनी तुम्ही दिल्लीसाठी खूप काही करतात, नॉर्थ ईस्टसाठी करतात, मुंबईकडे केव्हा बघणार? मुंबईत तर मी केलं ना, होतं वरळी बांद्रा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आता मी मुंबई दिल्ली हायवे जवळपास पूर्ण होईल. म्हणजे मुंबईपासून दिल्ली हे जास्तीत जास्त 12 तासात तुम्हाला गाडीने जाता येईल. आणि हा जो पूर्ण हायवे इकडलं काम सुरू आहे जोरात, हा JNPTला जाणार आहे. आणि आता मी एक विरारच्या तिकडे माझ्या डोक्यात, कारण माझं स्वप्न त्यावेळी अधुरं राहिलं होतं की वरळी बांद्राला तिकडे जोडायचं दिल्ली मुंबई हायवेला. त्यावेळी हायवे नव्हता, पण आता मी NSA तो बांधतो. तर मी 1,00,000 कोटी रुपयाचा ब्रिज बांधायला मी म्हटलं मी बांधतो, महाराष्ट्र सरकारला तुम्ही परवानगी दिली तर. पण आता ते काहीतरी त्यांनी एक बांधला सुरू केला आहे काम, ॲपको कंपनी आहे ते. त्यांनी मला वाटतं विरारपर्यंत घेतला आहे. पण त्याला जोडण्याकरता दिल्ली मुंबई हायवेला मी तिकडे जोडणार आहे. आणि त्यामुळे नरिमन पॉईंट टू दिल्ली हे 12 तासात होईल. पुढच्या हे तिकडला हायवे तुमच्या याला वेळ लागेल, पण हे स्वप्न आहे, पूर्ण झालं पाहिजे. मी असेल तोपर्यंत नक्की प्रयत्न करेन. मुंबईचं शांघाय होण्याच्या खूप गप्पा झाल्या. नवीन जी जनरेशन आहे, अल्फा जनरेशन, त्यांना तर हे शब्दही माहीत नाहीत. या इतक्या केऑटिक महानगरांसाठी नक्की काय करायला हवं, तुम्हाला काय वाटतं? बघा, मुंबईच्या 3 बाजूनी समुद्र आहे. मुंबईमध्ये लँडलॉक आहे, जमीन अवेलेबल नाही, आणि लोक येऊनच राहिले आहेत. हा लिंग्विस्टिक, कास्ट, रिलिजियस सब्जेक्ट नाही आहे. कुठेतरी तुम्हाला मुंबईची नवी मुंबई झाली, ती पण हे झाली. मग जो येतो तो मुंबईला येण्याचे रस्ते आहेत, जाण्याचे रस्ते नाही. आता पुणेही तसंच झालं, पोल्युशन वाढलं. कुठेतरी त्या शहराची क्षमता लक्षात घेऊन कुठेतरी मर्यादा लावावं लागेल. आणि काही इंडस्ट्रीचं डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे. आणि आता आम्ही रस्त्याच्या बाजूला स्मार्ट सिटी, लॉजिस्टिक पार्क किंवा नवीन नवीन डेव्हलप करतो आहे. तसं मला असं वाटतं की आता मुंबई दिल्ली हायवेच्या बाजूला ठाणे जिल्ह्यातून येतो रस्ता, त्याच्या बाजूला जर नवीन डेव्हलपमेंट झाली, तिकडे जर स्मार्ट सिटी झाली तर होईल. पण आता मुंबईत जागाच नाही तर डेव्हलपमेंट कशी होईल? आणि जो म्हणतो तो इथेच राहतो. आता पहिले पार्ल्यामध्ये एक सिंगल स्टोरी घरं होती, मी त्यावेळी सुरुवातीला यायचो, ते अशी बघायचो कुठे. आता एकही नसेल मला वाटतं, नाही आहे ना? नावाला 2. आता सगळीकडे बिल्डिंगा झाल्या. हां, आणि पार्किंग नाही करत पुन्हा, रस्ते लहान आहे, अरुंद आहेत, मग कसं होणार? त्यामुळे आता पार्किंग दिल्लीमध्ये मी सुनावली त्यांना, तुम्ही म्हटलं सगळे श्रीमंत लोक आपल्या बिल्डिंगा बांधतात आणि पार्किंगच नाही करत. हा रोड का तुमच्या पार्किंग करता बांधला आहे का म्हटलं? मी एक आता कायदा करायच्या विचारात होतो, तो आता ड्राफ्टही झाला होता, की जो रस्त्यावर गाडी उभी करेल त्याचा फोटो जो काढेल आपल्या मोबाईलवर आणि आमच्याकडे पाठवेल, तर त्याला जर 1,000 रुपये फाईन झाला तर फोटो काढणाऱ्याला 500 रुपये बक्षीस. म्हणजे रस्त्यावर गाडी टाकली का काढ फोटो. आता कसं रस्ते सगळे पॅक झाले तर कसं चालणार, कुठून जाणार? आता मुंबईला कुठेतरी थांबण्याची गरज आहे. आणि कोणीतरी हे मुंबईच्या मर्यादेच्या दृष्टिकोनातून मांडलं पाहिजे. भाषेच्या, जातीच्या किंवा धर्माच्या द्वारे मांडलं तर लोक ॲक्सेप्ट नाही करणार. संसद ठप्प होते, काम होत नाही,
निलंबनं होतात. तुमच्यासारखे प्रतिभावान खासदार तिथे असतात. जनसामान्यांना खूप प्रश्न पडतो की हे नक्की काय चालू आहे, खरंच नक्की काय चालू आहे. आता असं आहे की विरोधी पक्षाच्या जागा जशा असतात की तिथे जे बसतात ते तसेच बघायला लागतात आपोआप. कारण मी महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा नेता होतो आणि तुम्ही पत्रकार म्हणजे डबल ढोलकी आहे. म्हणजे आम्ही जर संयमाने वागलं तर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला मॅनेज केलं आणि तुम्ही जर दंगामस्ती केली तर विरोधी पक्ष बेजबाबदारपणे वागतो. म्हणजे दोन्ही बाजूने तुमचे लेख अग्रलेख तयारच आहेत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की थोडासा याच्यामध्ये अडचण आहे. पण आता परवा जे झालं ते फारच वाईट झालं. कारण उपराष्ट्रपती हे शेवटी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, स्पीकर यांची एक सँटिटी आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. कुठेतरी हे समजून घेण्याची गरज आहे की विरोधाची मर्यादा किती असली पाहिजे. मला आठवतं अटल बिहारी वाजपेयी, मी मंत्री असताना एकदा इथे घाटकोपरच्या एका पुलाच्या उद्घाटनाला त्यांना बोलवलं होतं आणि ते असंच बोलताना मला म्हणाले की ये इतना दंगा क्यों करते हैं, क्या संयमित तरीके से अपना कहना प्रभावी रूप से रखा नहीं जा सकता क्या. आणि खरोखर अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेत मर्यादांचं पालन करून विरोधी पक्षाचा नेता म्हणून अनेक किती सुंदर भाषणं केली आणि त्यांच्या वागण्यात किती जबाबदारी होती. कधीतरी सगळ्यांनीच मिळून आत्मपरीक्षण करून लोकशाही यशस्वी करायची असेल आणि गुणात्मक परिवर्तन जर करायचं असेल तर या गोष्टीचा विचार केवळ सत्तारूढ पक्षाने नाही, विरोधी पक्षाने सगळ्यांनी मिळूनच करण्याची गरज आहे. नाहीतर या ज्या संस्था आहेत त्याच्यावर लोकशाही उभी आहे त्याच्यावर तर लोकांचा विश्वास उडून जाईल. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा संवादासाठी तरी एकत्र येतात का सध्या? आता असं आहे की प्रयत्न होतो पण त्याच्यात फारसं यश मिळत नाही. माझ्या घड्याळात 9:30 वाजले आहेत. आपल्याला काही प्रश्न भरभर घ्यायचे आहेत. मी काही व्यक्तिगत प्रश्न विचारणार आहे. कोविडची साथ आली होती, सगळं ठप्प झालं होतं. त्या काळात नितीनजींनाही कोविड झाला आणि त्या काळात ते उत्तम शेफ झाले. म्हणजे संजीव कपूर, आपल्या नागपूरचा विष्णू मनोहर, या सगळ्यांना टफ कॉम्पिटिशन देतील इतकं चांगलं ते सगळं कुकिंग करायला लागले. हे कसं काय केलं तो? मी आज विचारत होतो गळ्याचं, माझी अडचण झाली. मला इथले हॉटेल्स पाठ आहेत पार्ल्यातले. मी म्हटलं कोणतं सुरू आहे काय आहे. पण मी जेव्हा इथे यायचो तेव्हा माझं वजन 135 किलो होतं. आता माझं वजन 90 किलो आहे. म्हणजे 45 किलो कमी केलं. त्यामुळे आता मी फार काही खात नाही, कमी खातो. पण मला खाण्याची आवड असल्यामुळे मी यावेळी वेळ मिळाला कोविडच्या काळात तर संजीव कपूरनी मला पुस्तक दिलं. मग मी त्याच्यातला व्हेजिटेरियन असल्यामुळे मग त्याच्यात ते आता माझ्याकडे आजच एक चायनीज शेफ आहे दिल्लीला, तर मी संत्र्याचं सूप होतं तयार. संत्र्याचं सूप. तर ते मी नवीन नवीन पदार्थ करत असतो. आता मला वेळ मिळत नाही पण त्यावेळी रिकामा वेळ होता म्हणून मी करायचो. हे त्या पण त्याचा एक जोक झाला एकदा. मी पावभाजी तयार केली आणि माझ्या नातवांनी माझ्या बायकोला सांगितलं की आजी तुझ्यापेक्षा हेच चांगलं करतात. तर ती म्हणाली उद्यापासून त्यांच्या हातचंच खा म्हणत होतं. सगळ्या राजकारणांमध्ये गडकरींचं कुटुंब वेगळं आहे. अत्यंत कुटुंबवत्सल, कोणालाही राजकारणात यायचं नाही आहे. हा कशाचा परिणाम आहे? हा नाही यायचं नाही असं नाही, माझा विरोध आहे. म्हणजे आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मुख्यमंत्र्याच्या पोटातून मुख्यमंत्री आणि आपल्या बायकोला, ड्रायव्हरला, PAला तिकीट द्या हे मला मान्य नाही. मोदींनी पण यावर एक निर्णय घेतला आणि म्हणून मला एकदा जेव्हा प्रपोजल आला माझ्या मुलाला ते म्हणे याला युवा मोर्चा अध्यक्ष, म्हटलं चांगली गोष्ट आहे करा म्हटलं. माझा राजीनामा घ्या म्हटलं. मी जोपर्यंत आहे त्यांनी स्वतःहून काम करावं, माझ्या नावावर त्यांनी पुढे नाही व्हावं. त्यांनी स्वतः मेहनत करावी. पण मी पोस्टर चिकटवले, काळ्या भिंतीवर चुना मारला, छोटे छोटी कामं करत राजकारणातून आलो. आणि मी घरी सांगितलं माझ्या मुलांना की माझ्या आर्थिक संपत्तीवर तुमचा अधिकार, सगळ्या याच्यावर सगळा अधिकार, पण माझ्या राजकीय क्रेडिबिलिटीवर आणि नेतृत्वावर अधिकार फक्त माझ्या पक्षाकरता आणि विचाराकरता काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा अधिकार आहे. तो त्याचा आहे.
माझा मुलगा म्हणून तुम्हाला तिकीट, मी तर आयुष्यात म्हणणार नाही, तुम्ही करायचं असेल तर इंडिपेंडेंटली काम करा. तर ते म्हणाले आम्हाला जायचंच नाही, म्हणून प्रश्न सुटला. पत्रकार डबल ढोलकी असतात वगैरे नितीनजी आमच्यावर बरेच आरोप करतात, पण त्यांचं वेगळेपण आम्ही कायम मान्य करतो. सगळेच पत्रकार मान्य करतात. सगळे नाही आहे डबल डुलकी, असं मला सगळ्यांबद्दल नाही म्हणायचं. बघा, एक रामदास फुटाणे खूप चांगली कविता केली. रामदास फुटाणे माझ्यावर आमदार होते. मला त्यांची ती कविता खूप आवडते की हा देश तमाशाने बिघडला नाही आणि प्रवचनाने सुधारला नाही. म्हणजे रामायण कोणाच्याकडे भागवत झालं तरी लाखो लोक, आणि देशी दारूच्या दुकानावरही गर्दी. त्यामुळे कधी कधी कळतच नाही की काय नेमकं खरं आहे. पण याच्यामध्ये कधी जय असतो, कधी पराजय असतो, कधी आनंद असतो, कधी दुःख असतं, कधी समाधान असतं, कधी नाराजी असते. पण आपण चालत राहिलं पाहिजे. आणि आपण ॲज अ व्यक्ती समाजामध्ये जे जे काही चांगलं होऊ शकत असेल त्याच्या मागे उभं राहून प्रयत्न करून उभं राहायला पाहिजे. आणि जेव्हा अशा असंख्य लोकांची ताकद एकत्रित होईल तर समाजात खूप चांगुलपणा वाढेल आणि गुणात्मक परिवर्तन होईल. त्याच्यावर विश्वास ठेवून काम करत राहिलं पाहिजे. ही इतकी वेगळी ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते? हा संस्कारांचा परिणाम आहे, नागपूरचे असल्याचा परिणाम आहे, की असे वेगळे राजकारणी असतातच? मी एकदा अमिताभ बच्चनला सांगितलं होतं की मी सिनेमा नेहमी थर्ड क्लासमधून बघायचो आणि नाटक गॅलरीतून बघायचो. त्याच्यामुळे मी सामान्य व्यक्ती आहे. थोडं काही चांगलं काही घडलं असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषदेच्या संस्कारातून घडलं. आणि मी स्टुडंट लीडर होतो आणि तसं आम्ही काही फार अभ्यासू वगैरे अशा टाईपचे नव्हतो. त्याच्यामुळे मी आता एक इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिलं, संघ स्कूल ऑफ मॅनेजमेंट. आणि त्याच्यावर दत्तोपंत ठेंगडी, यशवंतराव केळकर, दत्ताजी जुळकर, मदनदास सगळ्यांच्या जीवनातल्या अनुभवाने विशेषतः मला आता मी अमेरिका, कॅनडा, युरोप या कंट्रीमध्ये या सोशल मीडियाच्या माध्यमातून बराच लोकप्रिय आहे. मला पैसेही भरपूर मिळतात. तर त्याच्यातून मला ते सगळे विचारतात. मध्ये एक IITचे जेवढे मुलं आहेत आपल्या देशातले आणि जे विदेशात गेले आहेत, अमेरिकन कंपनी, मोठ्या मोठ्या कंपनी CEO आहेत, त्यांच्या असोसिएशनच्या कार्यक्रमाला मी चीफ गेस्ट होतो. तर मी त्या ठिकाणी ज्यावेळी सगळे लोक पाहिलीत तेव्हा मला खूप आनंद झाला की आपल्या देशातली लोक किती मोठ्या पदावर आहेत आणि एवढं मोठं काम करतात आहेत. तर मला एक गोष्ट असं वाटतं की आपल्या देशात खूप क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. आपल्या देशामध्ये उत्तम व्यक्ती आहेत. पण या सगळ्यांना घडवणारे आणि घडवण्याचा प्रयत्न करणारे देखील आहेत. पण त्याची संख्या वाढवली पाहिजे. मी आज कार्यक्रमाला आलो याचं कारण तुम्ही प्रबोधनाचं काम करता, म्हणजे वाचनालय, त्याच्या माध्यमातून लोकांवर विचार. पण आता तुम्ही डिजिटल वाचनालय करा, पुस्तकं सगळे डिजिटल करा. कारण नवीन पिढी जी आहे ती आता पुस्तक वाचत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने, मी गमतीने एकदा म्हटलं होतं, ते मला जेव्हा विचारायचे की एक तलावात घाण पाणी आहे, तर मी म्हटलं माझ्या हातात तुरटी आहे, मी फिरवून झालो आहे. समोरचा माणूस म्हणतो की अरे तुमच्या याने काय होणार आहे? मी म्हटलं पाणी शुद्ध हो का न हो, पण मी पाणी शुद्ध करण्याकरता हात फिरवतो याचा मला आनंद आहे, तेच महत्त्वाचं आहे. तसं मला असं वाटतं की आपण समाजामध्ये संस्कार करून आणि हळूहळू समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन करून नक्की बदल घडवू शकतो. आणि त्याच्यातून माणसं बदलू शकतात संस्कारातून. आणि सामान्याचा माणूस असामान्य बनतो चांगल्या सहवासात. तर मला असं वाटतं की ही प्रक्रिया जी आहे ही चालत राहील. आणि म्हणून जेव्हा लोक मला विचारतात, विशेषतः विदेशातले, की तुम्ही एवढे कामं का करता, खरं मी एवढा विचारच करत नाही का करतो, काय केलं. आता मी मुंबईतले पूलही विसरलो, मुंबई पुणे हायवे विसरलो, वरळी बांद्रा विसरलो. माझं ते कारण आता पुष्कळ वर्षी पण झाली. तर मी त्यांना नाही म्हणतो की मी एवढंच शिकलो की देशाकरता आपण काम करा. मी काही साधू नाही, संन्यासी नाही, त्यागी नाही, तपस्वी नाही, सामान्य माणूस आहे. पण माझा घर परिवार सांभाळून मी देशाकरता, समाजाकरता, गरीब माणसाकरता जे काही करू शकतो ते करत राहिलं पाहिजे. ही शिकवण आणि हा संस्कार कुठेतरी ज्या अनेक लोकांना मिळेल त्यातला एक सामान्य व्यक्ती म्हणून मी आपलं काम करत राहतो. तोच माझा आनंद आहे, तेच माझं समाधान आहे.
असे स्वतःला सामान्य म्हणवणारे असामान्य नेते वाढावेत. हे मी आज- खरोखर सामान्यच आहेत. आज महाराष्ट्राकडे बघताना काय वाटतं? आजकाल मी मुंबईत येतच नाही. मी जवळपास 2 महिन्यानंतर आलो आज. आता मी दिल्लीत जायला इच्छुक नव्हतो. आता दिल्ली डेस्टिनी झाली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात काय चालू आहे तुमच्यासारख्यांना जास्त माहिती आहे, मला माहिती नाही आणि मला माहिती करून घ्यायची गरज पण नाही. ते तुम्ही सगळे बघता काय चालू आहे. नितीनजी अत्यंत उत्तम बॅट्समन आहेत. नो बॉल कुठे, सिक्सर कुठे मारायचा त्यांना उत्तम कळतं. काही रॅपिड फायर प्रश्न आहेत. जातीनिहाय जनगणना ही समाजाच्या प्रायोरिटीज ठरवायला आवश्यक आहे की राजकारणाचा भाग आहे? माझा असा अनुभव आहे, मी पब्लिकली, मी पण मेंबर ऑफ पार्लमेंट आहे आणि एका सी ग्रेडच्या कॉन्स्टिट्यूशन 3.5 लाख मताने आलो. यावेळी अजून 2-1 लाख वाढेल. पण मी माझ्यावर कोणी जातीवाला आलं, मी म्हटलं मी तुमच्या कार्यक्रमाला नाही येणार. आणि मी अगदी सगळे डेलिगेशन्सही घेत नाही. मी जॉर्ज फर्नांडिसांना पाहिलं, मी अनेक मोठ्या मोठ्या लोकांना पाहिलं. आणि म्हणून माणसाच्या मोठेपणाचा, कार्याचा, कर्तृत्वाचा संबंध त्याची जात, पंथ, धर्म आणि भाषेशी नाही आहे. मुळात प्रॉब्लेम असा आहे की बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. सो एव्हरीवन वॉन्ट टू प्रूव्ह दॅट ही इज बॅकवर्ड. मी आता बिहार यूपीत जातो, तर ते बिहार यूपीमध्ये जसं इथे मराठा डॉमिनेटिंग आहे तसं यूपी बिहारमध्ये ब्राह्मण डॉमिनेट आहे. मिश्रा, दुबे, तिवारी यांचं राज्य आहे तिथे, लटबाज आहेत सगळे. तर मी आता तिकडे जातो तर त्याच्यामध्ये बरा लोकप्रियपणा आहे. तर एकदा मी गेलो उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी जिल्ह्यात, चांगलं 30-40 सभा होती. तर ते आपले धोतर, पंडित नितीन गडकरी आहे, पंडित नितीन गडकरी आहे. मी अस्वस्थ झालो. मी म्हणलं ये तुम क्या पंडित पंडित लगा, ये मुझे अच्छा नहीं लगता, ये मत कहो, आपको पता नहीं. बोले पंडित अटल बिहारी वाजपेयी के बाद ब्राह्मणों के दिलों में अगर किसी का नाम है तो आपका है. बोले मैं म्हटलं होगा, मेहरबानी करके मेरे को पंडित मत कहो म्हटलं. म्हणजे हळूहळू हे आहे, पण हे देखील सिद्ध झालं आहे आणि राजकारणात सिद्ध झालेलं आहे की जात, पंथ, धर्म, भाषेच्या वरती उठून लोकांनी अशा नेतृत्वांना मान्यता दिली आणि त्यांच्या मागे उभे राहिले. हे किती दिवस चालणार की आंबेडकर दलित समाजाचे, शिवाजी महाराज मराठा समाजाचे, महात्मा फुले माळी समाजाचे, हा देश कुठे नेणार आहोत आपण? आणि म्हणून या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता आणि जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. आणि माणूस हा जातीने ज्या गुणांनी श्रेष्ठ आहे याच्यावर सगळ्यांचा व्यवहार असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी निग्रहाने केलं. मी तर राजकारणात आहे, मी ठरवून टाकलं नाही करायचं. आणि मला वाटतं याच्यात काही पॉलिटिकल लॉस नाही होणार. म्हणून हळूहळू सगळ्यांनी मी जात पाळणार नाही, सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि जे सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागास असतील त्यांना काही काळाकरता समाजाच्या बरोबर येण्याकरता, विषमता दूर करण्याकरता त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण आम्ही जातीच्या चष्म्यातून विचार करणार नाही असं म्हणणारी तरुणांची एक मोठी पिढी मोठ्या संख्येने उभी राहिली तर जातीवाद निघून जाईल. जगातले आवडते नेते कोण, जीवित आणि आधी होऊन गेलेले? आता असं आहे की जगातल्या एवढ्या मोठ्या नेत्यांचा तर मी खूप अभ्यास नाही केला आहे, पण मला अमेरिकेमध्ये बराक ओबामाचं व्यक्तित्व खूप आवडलं. आणि मध्ये अमेरिकन प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत कमला हॅरिस, त्यांचा मला एक दिवस फोन आला होता. तर त्यांचं काहीतरी, ते आपल्या इंडियन ओरिजिनचे आहेत, त्यांनी इकडे मंदिर वगैरे बांधलं आहे, काही शाळा वगैरे काढल्या आहेत, त्याच्या उद्घाटनाकरता तुम्ही या म्हणून. पण अमेरिकेमध्ये जे लोकतंत्र आहे आणि विशेषतः मला असं वाटतं की लोकतंत्र ज्या 4 स्तंभावर उभं आहे त्यात ज्युडिशरी, मीडिया, लेजिस्लेटिव्ह विंग आणि एक्झिक्युटिव्ह विंग. आणि आपण मदर ऑफ डेमोक्रेसी आहोत, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत. आणि अमेरिकेमधली लोकशाही ही खूप संवेदनशील आहे. आणि त्याच्यामध्ये केनेडींपासून, क्लिंटनपासून अगदी आता ओबामापर्यंत त्यांनी खरोखरच एक चांगली दिशा
दिली. पण कुठेतरी मला असं मनातून वाटतं की जसं भगवान गौतम बुद्धांनी विशेषतः आपण साऊथ ईस्ट एशिया, इंडोनेशिया, मलेशिया, चायनात जातो आणि जपानमध्ये, तिथे त्यांनी अहिंसा, सत्य, अहिंसा, शांती याचा संदेश दिला. आज विश्वामध्ये सामर्थ्यशाली राष्ट्र जे असेल ते जेव्हा विश्वशांतीचा, सत्य, अहिंसेचा संदेश देईल, तिथला पॉवरफुल माणूस, तर नक्की जग बदलेल. मी मृत्युंजयमधलं शिवाजी सावंतांचं वाक्य नेहमी लक्षात ठेवतो. त्यांनी सांगितलं की सामर्थ्यवान माणूसच शांतता आणि अहिंसा प्रस्थापित करू शकतो आणि दुर्बल माणसांनी सत्य, अहिंसा आणि शांतीवर किती भाषणं दिली तरी कोणी ऐकत नाही. म्हणून आम्हाला सबल व्हायचं आहे, पण आम्ही विस्तारवादी नाही आहे. आज आमच्या देशामध्ये नेपाळ, भूतान किंवा कुठल्याही देशात आपण त्यांना गिळंकृत करू ही भावना नाही आहे. आणि आपण नेहमी म्हणतो आपल्या संस्कृतीत विश्व का कल्याण हो, मेरा कल्याण पहिले करो, हे कुठे नाही आहे. विश्व का कल्याण हो. आपली भारतीय संस्कृती, इतिहास, विरासत ही विश्वाला दिशा देऊ शकते. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारचं वातावरण विशेषतः युक्रेन वॉरनंतर झालेलं आहे ते लक्षात घेता कुठेतरी सामर्थ्यशाली देशांनी विश्वशांतीचा संदेश देऊन जिओ और जीने दो, सगळेजण सुखाने आनंदाने राहिलं पाहिजे असा संदेश दिला पाहिजे. आणि माझ्या मनात एक असा विश्वास आहे की नक्की भारत शक्तिशाली होईल आणि त्यावेळी भारताचं नेतृत्व जेव्हा जगात होईल त्यावेळी हे नेतृत्व हा इतिहास, संस्कृती, विरासत, प्रभू रामचंद्रापासून भगवान गौतम बुद्धांपर्यंत ही जी शक्ती आपल्याला मिळाली आहे त्याच्या आधारावर विश्वाचं कल्याण करणारा आणि विश्वशांतीचा संदेश देणारा देश जगात भारत होईल. आता अमेरिकेने हे केलं पाहिजे, त्यात अमेरिकेत बरेच लोक या विचारप्रवाहाचे आहेत, पण येणाऱ्या काळात ही विश्वामधली सगळ्यात मोठी गरज आहे असं मला वाटतं. 3च रॅपिड फायर प्रश्न आहेत. राजकारण की समाजकारण? मी 90% समाजकारण करतो आणि माझ्या समाजकारणाने माझ्या राजकारणाला पुष्टी दिली आहे. मी आत्तापर्यंत 40,000 हार्टचे ऑपरेशन्स करून दिले. माझ्याकडे 5 व्हॅन्स आहेत आता. 1,00,000 लोकांचे डोळे तपासले, नंतर 7-8 हजार कॅटरॅक्टचे ऑपरेशन केले, 500-600 लोकांना पाय लावून दिले. आणि कोविडच्या काळात माझ्या लक्षात आलं आहे मी जवळपास 100 कोटी रुपयाचे ॲम्ब्युलन्स, व्हेंटिलेटर्स, ते बायपॅक सगळे विदर्भात सगळ्या जिल्ह्यात वाढले. आणि मला त्यावेळी असं इमोशनली वाटलं की आपण हे फोटो नाही काढायचं. आणि मी ठरवलं की मी फोटो नाही काढणार. आणि नंतर मला लक्षात आलं की फोटो काढून मला जेवढी प्रसिद्धी किंवा नाव नसतं मिळालं ते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नाव जगात पोचलं आणि लोकांनी त्याचं हे केलं की हे काम झालं. त्यामुळे मी 100 आणि राजकारणाची खरी व्याख्या जे आपण करतो, सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही, समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण. राजनीती म्हणजे लोकनीती, समाजनीती आणि बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती. आणि विक्रमादित्याच्या काळापासून राजानंही धर्मश्रेष्ठ आहे. आणि धर्म म्हणजे हा पूजा अर्चा करणारा धर्म नाही आहे, धर्माचा संबंध कर्तव्याशी आहे. तर तू म्हणशील की मी पत्रकारितेच्या धर्माचं पालन करते, कोणी शिक्षक मी शिक्षकाच्या धर्माचं पालन, त्याचा कर्तव्याशी संबंध आहे. आणि हिंदुत्व ही जीवन पद्धती आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण समाजाच्या तळागाळातल्या जेवढ्या माणसाची सेवा करतो. आता मला लोक सांगतात, कोणी अरुणाचल, मेघालय, त्या टॅक्सीत बसतात आणि तो टॅक्सीवाला परवा काश्मीरमध्ये गेले ते लोक आणि त्यांनी सांगितलं मी नागपूरहून आलो आहे. तर टॅक्सीवाला म्हणून मी आपसे पैसे नाही लूंगा. तो मला एवढा ते म्हणाले, त्यांनी सांगितलं नितीन गडकरी जी ने रोड बनाया, आप उनके गाव से है, मैं आपके पैसे नहीं लूंगा. असे अनेक लोक सांगतात. तर मला त्याचा आनंद होतो. आणि म्हणून कुठे जात, पंथ, धर्म, भाषा याच्यापेक्षा आपण जर सेवेचं राजकारण केलं, विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये, स्वास्थ्यविषयक आणि विकासाच्या क्षेत्रात. मी आता शेतकऱ्यांमध्ये माझा सगळा वेळ शेतकऱ्यांमध्ये जातो. माझी पूर्ण एनर्जी विदर्भात 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माझी ताकद नाही एवढी, पण मी एक उराशी स्वप्न बाळगलं की एक दिवस असा येईल की विदर्भात एक देखील शेतकरी आत्महत्या करणार नाही. मी आता 9-10 वर्ष खूप प्रयत्न करतो. ॲग्रोव्हिजनमध्ये 5 लाख शेतकरी येतात, वर्कशॉप होतात, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याकरता अनेक गावाकरता मी आता स्मार्ट विलेज तयार करतो आहे. आणि मी सगळं समाजकारण करतो.
आणि माझ्या सोशल एंटरप्रिनरशिपमधल्या प्रकल्पाचा टर्नओव्हर 2,500 कोटी आहे. आणि मी ते बिलकुल मी काहीतरी पूल रस्ते बांधले तर माझ्याकडे एक्सपर्टाईज होतं. त्यामुळे मी ठरवलं आहे की समाजकारणच करायचं आणि राजकारण हे समाजकारण आहे. आणि जे तुम्ही रोज लिहिता आणि बघता ते केवळ सत्ताकारण आहे. आणि त्या सत्ताकारणापेक्षा तुम्ही जर समाजकारणाला महत्त्व दिलं तर नक्कीच राजकारणामध्ये गुणात्मक परिवर्तन होईल. पण सत्ताकारण म्हणजेच राजकारण असं सगळं मानतात. उसापासून साखर करावी की इथेनॉल? आता उसापासून साबण बनला माहिती आहे तुला? मी सांगतो, माझ्याकडे न्यू नावाचं साबण आहे आणि जगात ते एक्सपोर्ट होतं. फेस वॉश आहे, हेअर वॉश आहे, हँड वॉश आहे, सॅनिटायझर आहे, डिटर्जंट पावडर आहे, मशीनमधली आहे, कपडे धुवायची आहे आणि मार्केटमधल्या कुठल्याही साबणापेक्षा चांगली आहे. हे पितांबरीवाले आहेत ना तुमच्या इथे, त्यांच्याकडे ते आमचं शुगर मॉलिक्युलचं घेतात. त्यामुळे ऊसापासून साखर सरप्लस, कॉर्न सरप्लस, राईस सरप्लस ही आपली समस्या होती. आणि त्यामुळे आता ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार होतं, मोलॅसेसपासून इथेनॉल तयार होतं. माझी इच्छा आहे की पुण्या, मुंबईत आणि आता परवाच पेट्रोलियम मंत्र्यांनी घोषित केलं, माझ्याकडे मिटिंग झाली, की ते 400 इथेनॉलचे पंप टाकतात आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळात तुमची गाडी, स्कूटर आणि ऑटो रिक्षा शक्यतोवर इलेक्ट्रिक किंवा फ्लेक्स इंजिनवर घ्या. प्रदूषण टाळा, तुमचंही स्वास्थ्य सुधारा आणि लोकांचंही स्वास्थ्य सुधारण्याकरता मदत करा. आणि हे इथेनॉल शेतकऱ्याचं विकल्या जाईल. त्यामुळे गाव, गरीब, मजूर आणि शेतकरी समृद्ध संपन्न होईल. अगदी शेवटचा प्रश्न आहे. प्रगतीचा मार्ग संघर्षाचा असावा की संवादाचा? संघर्ष आणि संवाद हा जीवनाचा भाग असतो. कधीकधी एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा हे काय त्या संघर्ष होतोच. मी रिचर्ड निक्सनच्या आत्मचरित्रातलं एक वाक्य खूप नेहमी लक्षात ठेवतो. ज्यावेळी ते अमेरिकेमध्ये राष्ट्रपती होते आणि वॉटरगेटमुळे बदनाम झाले, तर त्यांना वॉशिंग्टनमध्ये एका एरियात लोकांनी राहायला देखील बंदी घातली होती. त्या काळात त्यांनी ते आत्मचरित्र लिहिलं आणि त्यातलं वाक्य असं होतं, द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. युद्धात हारल्यानंतर कोणी समाप्त होत नाही, पण युद्धभूमी सोडून निघून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे संघर्ष करत राहिला पाहिजे. पण संघर्ष कशा करता, संघर्षाचं उद्दिष्ट काय आहे? आणि म्हणून जिथे शक्य असेल तिथे संवादातूनच पुढे गेलं पाहिजे. मतभेद असले पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींचं सुंदर वाक्य आहे, मतभेद असले पाहिजे पण मनभेद असता कामा नये. मन मोकळी असली पाहिजे, दुसऱ्याचा आदर केला पाहिजे. आणि आवश्यकता असेल तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार वाढेल तेव्हा मी अवतार घेईल. त्यामुळे सज्जन शक्ती सामर्थ्यवान, दुर्जनांकरता काळ ठरणारी आणि सज्जनांचं रक्षण करणारी, हेच आपल्या संस्कृतीतून आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तर न्यायाकरता, सत्याकरता, दुर्बलाचं रक्षण करण्याकरता संघर्षही केला पाहिजे. पण शक्यतोवर संवादातून संघर्ष टाळून जर पुढे जाता आलं तर ते त्यापेक्षा देखील सहज आहे. कधीही संपू नये अशी वाटणारी ही गप्पांची मैफल, लोकमान्य गप्पांची सुरुवात नितीनजी आल्यानंतरच व्हावी यासाठी संस्था का इतके वर्ष प्रयत्न करत होती ते आपल्या सगळ्या पार्लेकरांना कळलं असेल. उद्या याच मालिकेत चितळे बंधूंची मुलाखत सुधीर गाडगीळ घेणार आहेत. 7:30 वाजता उद्या कार्यक्रम सुरू होईल. आजच्या कार्यक्रमाची बलशाली भारताचं जे नितीनजींनी स्वप्न दाखवलेलं आहे त्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं होणार आहे. मी संपदा बापट यांना आमंत्रित करते. आज पाऊस आला नाही त्यामुळे पार्लेकरांना मनमोकळं ऐकता आलं. असेच येत राहा आणि आमच्याशी गप्पा मारत राहा. थँक्यू.